सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। हॅलो, नमस्कार. मी दीपा होनप. पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे जून महिन्याच्या मासिक सभेमध्ये आजच्या आपल्या वक्त्या प्रीती दामले आणि या सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या या सभेमध्ये आपले शुभार्थी आणि शुभंकर सोडून इतरही काही जण सामील झाले आहेत. त्यांच्यासाठी सुरुवातीला मी पार्किन्सन्स हा आजार आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ या आपल्या सपोर्ट ग्रुप विषयी अगदी थोडक्यात सांगते. पार्किन्सन्स या आजारामध्ये मेंदूमधील डोपामाइनच्या कमतरतेमुळे मसल कंट्रोलला प्रॉब्लेम येतो. प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असतात. पार्किन्सन्स मित्रमंडळ हा सपोर्ट ग्रुप या सर्वांना आपल्या सिम्पटम्ससह आनंदी जीवन जगायला मदत करतो. यामध्ये एका ठराविक टप्प्यावर केअरटेकरची मदत घेण्याची वेळ येते. अशा वेळी त्या शुभार्थी म्हणजे ज्याला पार्किन्सन्स झाला आहे तो, त्याच्या कुटुंबाला आणि संस्थेतर्फे येणाऱ्या केअरटेकरला एकमेकांशी जुळवून घेणं, एकमेकांना समजून घेणं, हे सगळं थोडं सोपं जावं या उद्देशाने आपण आजचा विषय निवडला आहे, त्यांची बाजू. यामध्ये 3 जणांची बाजू येते. पहिली अर्थातच शुभार्थींची आणि त्याच्या कुटुंबाची, दुसरी संस्थेतर्फे येणाऱ्या त्या केअरटेकरची आणि तिसरी ही सेवा पुरवणाऱ्या संस्थेची. प्रीती दामले यांची आश्वस्त सर्व्हिसेस ही संस्था अशाच विविध सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. थोडक्यात असं मी म्हणते आहे, पण त्यांच्याविषयी खूप माहिती सांगण्यासारखी आहे. प्रीती दामले या आश्वस्त सर्व्हिसेसच्या सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. सामाजिक क्षेत्रात त्या सल्लागार म्हणूनही काम करतात. एकंदरीत सोशल एंटरप्रेन्योर अशी त्यांची समाजात ओळख आहे. भौतिकशास्त्रामध्ये BSc केल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंटचा PG डिप्लोमा केला. नंतर MBA फायनान्स आणि MBA मार्केटिंग केलं. त्या एक सर्टिफाईड जेरंटॉलॉजिस्ट देखील आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा अनुभव 25 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हजारांहून अधिक ज्येष्ठांशी त्यांचा जवळून परिचय वेळोवेळी झालेला आहे. 2002 ते 2020 या काळात त्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या समवेदना या संस्थेचे स्थापनेपासून नेतृत्व केले. या त्यांच्या कार्यकाळात हजारो रुग्णांना आर्थिक सहाय्य, 10,000हून अधिक स्त्रियांसाठी कर्करोग पूर्व तपासणी आणि 16,000हून अधिक शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य उपक्रम राबवण्यात आले होते. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस यासारख्या वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील संस्थांमध्ये विविध समित्यांच्या त्या सदस्य आहेत. तसेच विविध संस्थांमध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या त्या सदस्य आहेत. प्रख्यात व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही काम केलं आहे. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात विविध संशोधन प्रकल्पात त्यांनी योगदान दिलं आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट वरील पुस्तकात एक चॅप्टर लिहिला आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही त्यांनी पेपर सादर केले आहेत. एक थोडी
वेगळी गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे 2019 मध्ये त्यांनी त्यांच्या मुलीसोबत स्वतःच्या गाडीने भारत परिक्रमा केली आहे आणि 27 दिवसात 17 राज्यांचा 9,000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. या यात्रेतून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मुख्य म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असं त्या म्हणतात. आज आश्वस्तच्या माध्यमातून शेकडो ज्येष्ठांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्वस्त करण्यात सेवा आणि सामूहिक सहभाग या दोन पातळ्यांवर ज्येष्ठांचं आयुष्य सुखकर करतानाच वैयक्तिक स्तरावर सामाजिक आणि जेरंटॉलॉजिकल समस्यांमध्ये ज्येष्ठांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या समुपदेशनही करतात. त्यांना रोटरी क्लब कडून बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला शाखेकडून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार याबरोबर इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या वाचन, लिखाण, प्रवास आणि निसर्ग या आवडींमुळे त्यांचा भरपूर जनसंपर्क आहे. संघ कुटुंबातून आल्याने आणि बालपणापासून विवेकानंद केंद्रात सक्रिय स्वयंसेवक असल्याने त्यांच्या विचार प्रक्रियेला आणि मानसिकतेला आकार मिळालेला आहे. तर आता मी प्रीती दामले यांना विनंती करते की त्यांनी त्यांची बाजू या विषयावर आपले विचार मांडावेत. प्रीती. धन्यवाद. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हो. सगळ्यात आधी पार्किन्सन्स मित्रमंडळाचे मी आभार मानते की या एका महत्वाच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी तुम्ही इथे मला बोलवलं. गेली 5 वर्ष आम्ही आश्वस्त मधून रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र हा एक विषय चर्चेत असतो आमच्या ऑफिसमध्ये आणि खूपदा वॉरफेअर त्याच्यावरनं आमच्याकडे चालू असतं आणि सहसा कुठल्याही सामाजिक प्लॅटफॉर्मवरून आजपर्यंत मला वाटत नाही की हा विषय कुठे चर्चेला आलेला आहे. आश्वस्तमध्ये काम करत असताना मला हे नेहमी जाणवतं की जेव्हा एखादा आपला केअर टेकर किंवा गिव्हर, आपण हा शब्दाबद्दल बोलूयात नंतर, पण त्याच्याविषयी बोलत असतो तेव्हा त्याची एक काहीतरी भूमिका असते. जी संस्था किंवा जो ब्युरो तुम्हाला माणूस पाठवत असतो त्याचीही काहीतरी भूमिका असते आणि अर्थात एक शुभार्थींचं कुटुंब म्हणून तुमचीही एक भूमिका असते. तर प्रत्येक जण आपापल्या चौकटीत समर्थनीय विचारच करत असतो, पण ह्याच्यात कुठेतरी काहीतरी खटकतं, काहीतरी क्लॅशेस येतात आणि मग गैरसमज किंवा त्याच्यातनं सेवा न मिळणं वगैरे अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामुळे ज्याची त्याची बाजू असा विचार करताना आपल्याला जर सगळ्यांच्या बाजू माहिती असतील तर आपण थोडं जास्त समंजसपणे या विषयाकडे बघू शकू आणि कदाचित आपलेच प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. आपण सगळ्यांना म्यूट केलंय का? हरकत नाही. मला फक्त एक विचारायचं आहे की इथे शुभार्थी आणि त्यांचे कुटुंब शुभंकर हे साधारण किती आहेत असं काही आपल्याला एक अंदाज येईल? किंवा जे अशा तऱ्हेची सर्व्हिस बाहेरून घेत आहेत अशी किती लोक आता इथे आहेत असं एक काही? तुम्ही चॅट मध्ये मी, आम्ही, येस असं काही टाकलं तरी मला एक अंदाज येईल. नुसतं वाय वाय लिहिलं तरी आपण ते काउंट करू शकू. ज्यांच्या घरी आता चॅट मध्ये लिहू शकाल का? हरकत नाही. आपण गृहीत धरू की निम्मी लोक निम्मी धरून चालू. काही लोक अनुभव घेत आहेत आणि काही लोकांना याचा फारसा अनुभव नाही असं एक आपण गृहीत धरून पुढे जाऊयात. तर मला आधी सगळ्यात पहिला हा एक अगेन आपल्या इथे कदाचित 2 वे कम्युनिकेशन नाही होऊ शकणार, पण केअर गिव्हिंग आणि केअर टेकिंग असे 2 शब्द आपण सहसा वापरतो. आपली जी पोस्ट आता आपण लिहिली होती त्याच्यामध्ये सुद्धा केअर टेकर हा शब्द आपण वापरला होता. पूर्वीच्या काळी सर्वसामान्यपणे केअर टेकर हा शब्द वापरला जात होता आणि आता मात्र त्याला नवीन पार्लन्समध्ये केअर गिव्हर असा शब्द वापरला जातो. तर हे केअर टेकिंग आणि केअर गिव्हिंग हे काय आहे आणि ह्याच्यात काय फरक आहे असं थोडंसं एक आपण आधी बघूयात.
तर जेव्हा आपण केअर टेकर म्हणजे पैसे देऊन ठेवलेला माणूस असा ठेवतो, तेव्हा त्याच्याकडून काही अपेक्षा असतात, आपल्याकडून त्याला काही अपेक्षा असतात आणि त्याची पूर्तता होते किंवा नाही होत. तर त्याच्यात मुख्यतः काय आहे की कुटुंबीय म्हणून आपली ही जबाबदारी असते प्राथमिकतः. ती आपण पूर्तता त्याची करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला बाहेरून ही व्यक्ती ठेवावी लागते. त्यामुळे आपली जी जबाबदारी असते ती जबाबदारी तो घेतो. सो केअर टेकर हा केअर घेण्याबरोबर जबाबदारी पण घेत असतो. सो टेकिंग हा त्याच्यामध्ये कुठेतरी भाग येतो. वेल केअर गिव्हिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीसाठी किंवा आपल्या प्रेमाच्या माणसासाठी आपण ती केअर देत असतो. त्यामुळे आपण त्याला केअर गिव्हिंग हा शब्द वापरतो आणि इव्हेंच्युअली तो जो माणूस आपल्याकडे येतोय किंवा ती जी मावशी आपल्याकडे येते आहे, तर ती सुद्धा केअर गिव्हर आपल्या बरोबर बनून जाते, आपल्या फॅमिलीचा एक भाग बनून जाते. हा एक महत्वाचा मुद्दा झाला. पण त्याच्याही पेक्षा केअर टेकर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक लहान बाळ आहे आणि त्याची आपण काळजी घेतोय, ते अगदीच बाळ काही करू शकत नाहीये. आई त्याला उचलून नेते आहे, त्याला भरवते आहे. पण आई त्याला आयुष्यभर भरवत राहत नाही. हळूहळू ते आपल्या हाताने खायला लागतं. आई त्याला ते बाळ रांगायला लागतं, मग आईचं बोट धरून चालायला लागतं. सो ही आई काय करत असते, आई लहानपणी त्याचं केअर टेकर म्हणून बघत असते. पण जसं बाळ मोठं होतं आई त्याला अवलंबून नाही ठेवत तशीच, की नाही मी कायम तुला कडेवरच घेऊन जाईल. आई हळूहळू त्याला जेव्हा चालायला लागतं तेव्हा बोट धरते, मग हळूहळू मोकळा पळू देते. सो हे एनेबल करणं जे आहे हा केअर गिव्हिंगचा भाग येतो. आणि आपल्या बाबतीमध्ये जेव्हा आपण रुग्णांच्या बाबतीत केअर गिव्हिंग म्हणतो तेव्हा त्यांना आपण काय देत असतो, तर काळजी घेणे याचा अर्थ काय, तर आपण त्यांना प्रेम देतो, त्यांची सेवा करतो, काळजी घेतो, त्यांना वेळ देतो, आपले स्किल्स तिथे आपण वापरतो. म्हणजे ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या क्रियापदांचं किंवा क्रियांचं एकत्रित मिळून जे असतं त्याला आपण केअर गिव्हिंग म्हणतो. आणि या केअर गिव्हिंग मधून त्या पेशंटला किंवा त्या बाळाला, त्या आजी आजोबांना आपण आणखीन अवलंबित्व न करता त्यांना कसं स्वावलंबन करता येईल, काही टूल्स आपण त्यांना देऊन त्यांच्या ते गोष्टी करू शकतील का. समजा एखाद्याला चालता येत नाही तर कायम आपण त्यांना उचलून किंवा बेडवर किंवा व्हीलचेअरवर नेण्यापेक्षा हळूहळू ते वॉकरवर आले, वॉकरवरून काठीवर आले, तर ते जास्त स्वावलंबी होतील का. हा दृष्टिकोन केअर गिव्हिंगच्या बाबतीमध्ये येतो. सो आपण इथून पुढे केअर गिव्हर हा शब्द आपल्या पुढच्या सगळ्या डिस्कशन मध्ये वापरूया. दोन आणखीन शब्द मला इथे वापरायचे, शुभंकर आणि शुभार्थी. हे फार दोन छान शब्द तुमच्याकडे किंवा स्किझोफ्रेनिया अवेअरनेस सारख्या संस्थांमध्ये वापरले जातात. आणि पेशंट पेशंट पेशंट, रुग्ण रुग्ण, आजारी आजारी, ह्या भावनेपेक्षा सुद्धा हे दोन शब्द छान वाटतात. आणि हे केअर गिव्हर्स एक प्रकारे आपले शुभंकर असतात, आपले शुभचिंतक असतात आणि आपले हितकारक असतात. तर अशा अर्थाने पण तो शब्द मला फार आवडला आहे. आता हे केअर गिव्हर्स बदल्यात त्यांना काय मिळत असतं का, तर ते आपण हळूहळू आपल्या याच्यामध्ये बघू. पण मुळात आज बाहेरून केअर गिव्हर नेमण्याची वेळ का आली आपल्यावरती, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. तर अर्थात हे सगळ्यांना माहिती आहे, कारण इथे आज उपस्थित असणारी लोक ही कुठेतरी ज्येष्ठत्व, कुठेतरी रुग्ण ह्यांच्या अशा संदर्भात शिकलेली किंवा रस असणारी लोक आहेत. पण तरीही जे आजचं बदलतं डेमोग्राफिक आहे की वयोवृद्धांची संख्या आणि वय हे वाढत चाललेलं आहे. त्या मानाने तरुण सोसायटीमधनं कमी होत आहेत. म्हणजे इन्क्रीज लाईफस्पॅन आणि डिक्रीज बर्थ रेट, ह्या अशा सगळ्या जे डायनामिक्स आहे त्यातनं हळूहळू या गोष्टी येत आहेत. शिवाय मायग्रेशन आहे, कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या संधी आहेत. त्यामुळे आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या गावात किंवा शहरात असलं तरी सुद्धा दुसऱ्या ठिकाणी हिंजवडीला जाणारा माणसाचं घर हडपसर मध्ये असेल तर तो कुठेतरी बाणेरला घर घेऊन राहतो आणि आईवडील हडपसर मध्ये राहतात. अशा अगदी स्थानिक मायग्रेशन सुद्धा असेल. पण त्यामुळे घरात ज्येष्ठांची किंवा शुभार्थींची काळजी घेण्यासाठी माणसं कमी होत चालली आहेत. ज्याला डिपेंडन्सी रेशिओ असं म्हटलं जातं डेमोग्राफिक्स मध्ये, की काळजी घ्यायला लागणाऱ्या माणसांपेक्षा काळजी घेणाऱ्या माणसांची संख्या हळूहळू कमी होत जाते आणि मग डिपेंडन्सी रेशिओ वाढत जातो. तिथे आपल्याला बाहेरून अशा तऱ्हेची मदत घ्यायची आवश्यकता पडायला लागते. आपल्या समाजामध्ये पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तर ही गरज आहेच, पण अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ही गरज निर्माण झाली आहे. आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा मी आणि माझी पार्टनर शीतल वैद्य, ती पण आज इथे आहे आपल्या बरोबर उपस्थित,
आम्ही आश्वस्त सुरू केलं तेव्हा आम्हाला हेच वाटलं होतं की हा पुण्या मुंबईचा प्रश्न आहे. पण आम्हाला जेव्हा लातूर, उस्मानाबाद, आणखीन कुठल्या तरी छोट्या तालुका ठिकाणून जेव्हा फोन यायला लागले, तेव्हा लक्षात आलं की तिथली ही मुलं ती गावं सोडून शहरात आली आहेत आणि त्यामुळे छोट्या गावांमध्ये सुद्धा आजारी व्यक्ती किंवा रुग्ण किंवा ज्येष्ठ यांची सेवा करायला मनुष्यबळ शिल्लक नाहीये. प्रत्येक कुटुंबात कोणीतरी भाचा वगैरे असतो, पण तो आणखीन एक वेगळा मुद्दा झाला. तर ही गरज या पद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. आपला लाईफस्टाईल ज्या पद्धतीचं झालंय त्यामुळे ही गरज आज निर्माण झाली आहे. आता पार्किन्सनचा स्पेसिफिकली आपण एक थोडक्यात विचार केला. माझं बाकी सगळं पुढचं बोलणं हे फक्त पार्किन्सन्सवर अवलंबून नाहीये. तुम्ही बाकीचेही पैलू त्याच्यात घेणार आहे. पण पार्किन्सन्सचा जरी विचार करायचा झाला तरी सुद्धा भारतात आज 5 लाखाहून जास्त पार्किन्सन्सच्या केसेस आहेत आणि जगाच्या 10% पार्किन्सन्सचे पेशंट भारतात आहेत आणि हे प्रमाण वाढत चाललंय. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पार्किन्सन्स हा बरा होणारा आजार नाहीये. की नी रिप्लेसमेंट केलं आणि मग 2 महिन्यांनी मी छान चालायला लागले, आता काही मला केअरटेकरची गरज नाहीये किंवा केअर गिव्हरची गरज नाहीये, असं नाहीये. तर प्रोग्रेसिव्हली हा वाढत जाणारा आजार आहे. म्हणजे आज फक्त माझं स्लोईंग डाऊन झालं असेल, पण उद्या ट्रेमर्स वाढणार आहेत, तोल सावरणं माझं अवघड होत जाणार आहे आणि मग हळूहळू मला मदतीची जास्त जास्त गरज लागणार आहे. त्यामुळे पार्किन्सन्सच्या पेशंटच्या बाबतीमध्ये किंवा अल्झायमर, डिमेन्शिया हे जे वार्धक्य संबंधित जे आजार आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये तर केअर गिव्हरची नक्कीच एक ना एक दिवस गरज निर्माण होतेच होते. आता काय असं जॉईंट फॅमिलीज आपल्या नाही आहेत की घरात 15 लोक आहेत आणि मग ते सगळे मिळून आजोबांकडे बघतायत. आणि असंही होतं की ज्या घरामध्ये 90चे 92-95 वर्षाचे आजी आजोबा असतात, त्यांची मुलं त्यांच्या घरात असली तरी त्यांनीही 60 ओलांडलेली असते. म्हणजे एक प्रकारे तेही ज्येष्ठ नागरिकच झालेले असतात आणि त्यांच्याही शारीरिक क्षमता कमी झालेल्या असतात. शिवाय त्यांची मुलं पुष्कळदा परदेशात असतात. जी आपली 25शी 30शी 40शीची नातवंड आहेत ती परदेशात असतात. म्हणजे ही मधली जी आत्ताची घरातली काळजी घेणाऱ्यांची पिढी आहे, त्यांना आत्ताचे इथले 90तले आजी आजोबा आणि परदेशात असलेली त्यांची मुलं, या दोन्ही पिढ्यांच्याकडे लक्ष द्यायला लागत असल्यामुळे सुद्धा आपल्याला बाहेरच्या माणसांची मदत घेणं प्राप्त असतं. तर जेव्हा आपण बाहेरच्या माणसांची मदत म्हणतो तेव्हा मी सुरुवातीला म्हटलं तसं किंवा दीपाताईंनी पण त्यांच्या प्रस्तावनेत म्हटलं की बाहेरचा माणूस घरात येऊन आपल्या राहणे याला केवढी मोठी ऍडजस्टमेंट करावी लागत असेल हे मी अगदी समजू शकते. आणि मग त्यावेळी प्रत्येकाची बाजू आपण समजून घ्यायची का, घेतली पाहिजे का? तर त्यांनी 3 पैलू जसे सांगितले की शुभार्थी आणि त्यांची घरं किंवा त्यांची कुटुंब, दुसरं बाहेरून येणारे मदतनीस आणि ज्या संस्थांकडून ते येतात ते संस्था. पण ह्याच्यात जे कुटुंब असतं त्यात तो रुग्ण स्वतः किंवा ते शुभार्थी स्वतः आणि फॅमिली असे सुद्धा एक 2 सब ग्रुप सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात, ते वेगवेगळ्या प्रकारे सोडवावे लागतात. म्हणूनही आपण आज त्यांची त्यांची बाजू म्हणताना 4 बाजूंचा विचार इथे थोडक्यात करणार आहोत. तर काळजीवाहक हा जो असतो तर तो कोण असतो? तर तो बहुतेक वेळेला अजूनही आपल्या कुटुंबामध्ये घरातला मुलगा, सून हे प्राथमिकतः असतात. काही लोक मुलींकडे राहत असतात तेव्हा मुलगी, जावई हे प्राथमिक काळजीवाहक होतात. कुणीतरी भाचा असतो. खूपदा असं असतं की मुलं परदेशात आहेत दोघे जण आणि मग कुणीतरी भाचा आपली काळजी घेत असतो ऑन बिहाफ ऑफ आपली मुलं. अर्थात तो काय 24 तास आपली काळजी घेऊ शकणार नाही आणि मग त्यावेळेला बाहेरचे प्रोफेशनल लोक आपली काळजी घेतात. मग ती कधीतरी आपण प्रायव्हेटली ठेवलेली किंवा खालच्या मजल्यावरच्या काकांकडे पूर्वी होता तोच आता आमच्याकडे आहे अशा तऱ्हेत आलेली असतात किंवा एखाद्या संस्थेमार्फत आलेले हे काळजीवाहक असू शकतात. आम्ही जेव्हा हे आश्वस्तचं काम सुरू केलं तेव्हा आजच्या तुलनेत आमचं अंडरस्टँडिंग खूपच कमी होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की मुख्यतः जे अंथरुणावरती पेशंट आहेत किंवा जे हतबल झालेले पेशंट आहेत त्यांनाच ह्या फक्त काळजीची गरज जास्त असेल, पण असं नाही. तर आणखीन कोण कोण ह्या प्रकारे ह्या पैलूमध्ये येऊ शकतात? तर आज 50-55 मध्ये सुद्धा पार्किन्सन सारखे आजार सुरू होत आहेत आणि मग अगदी त्यावेळेला लगेच जरी मदतीची गरज नसली तरी जेव्हा हळूहळू आपलं डिटिरिओरेशन सुरू होतं, मी म्हणेन त्यावेळेलाच आपण थोडी थोडी मदत घ्यायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून अगदी गळ्याशी आल्यानंतर जेव्हा आपल्याला ही सवय नसते, घरातल्यांना ही सवय नसते आणि त्यावेळेला पूर्ण वेळाचा किंवा 24 तासाचा केअर गिव्हर ठेवायचा, त्यापेक्षा सुरुवातीलाच काही तासांसाठी किंवा आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे
पण मुलाला रजा न घ्यायला लागता 1-2-3 तास कोणीतरी मदतीला आलं. अशा तऱ्हेने जर आपण बाहेरून मदत घ्यायला सुरुवात केली, आश्वस्त आम्ही हे काम नक्की करतो की डॉक्टरांच्याकडे जाण्यासाठी सोबत, किंवा घरातल्यांना एखाद दिवशी पूर्ण वेळ जर बाहेर जायचं असेल तर त्या दिवशी 1-2-3 तास तुम्हाला कोणीतरी घरामध्ये सोबत. अशा तऱ्हेने आपण हळूहळू सवय करून घेतली पाहिजे सेवा घेण्याची. कारण नाही तर जेव्हा ते अगदी आता आजोबांना उठवत नाहीये किंवा आता ते सगळीच गात्र शिथिल झालेली आहेत, त्यावेळेला बाहेरचा माणूस आपण जर नेमला तर ती सगळी एक चिडचिड होणं आणि ती सगळी त्याला आपल्या घरामध्ये सामावून घेण्याची जी प्रक्रिया असते ती खूप जास्त त्रासदायक होते. तर हे एक मला इथे अगदी आवर्जून सुचवावं असं वाटतं की अशी जेव्हा लक्षणं दिसतील त्यावेळेलाच तुम्ही हळूहळू मदत घ्यायला सुरुवात केली पाहिजे. याच्याशिवाय लहान मुलं किंवा जे काही टेम्पररी काही ज्यांना आजार झालेला आहे, जसं मी नी रिप्लेसमेंटचा उल्लेख केला, अशासारख्या आजारांमध्ये किंवा सर्जरी काही झालेली आहे, तर अशा वेळी सुद्धा शॉर्ट टर्म साठी आपल्याला केअरटेकर किंवा केअर गिव्हर नेमण्याची वेळ पडू शकते. आज आपण इथे थोडं जनरल बोलणार आहोत, फक्त पार्किन्सन्स असा विचार न करता, कारण हा विषय फक्त एवढ्याच चौकटी पुरता मर्यादित नाही, तर अनेक प्रकारे ह्या केअर गिव्हर्सची मदत आपल्याला लागू शकते. तर म्हणून सगळ्याचाच मी विचार करेन. आणि विशेषतः वार्धक्याच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा केअर गिव्हिंगचा विचार करतो तेव्हा 2 प्रकार इथे येतात. एक म्हणजे आजी आजोबा किंवा त्यातला एक जण शारीरिक दृष्ट्या विकलांग झालाय, थकलाय, कदाचित आजार आहे किंवा कदाचित आजार नाही पण थकला आहे, पण मेंटली फिट आहे. आणि दुसरा आहे की ज्याला काहीतरी कॉग्निटिव्ह डिसेबिलिटी आली आहे पण फिजिकली फिट आहे, की उदाहरणार्थ अल्झायमर झालेला आहे. अनेक वर्ष ती व्यक्ती फिजिकली चांगली असते, हिंडू फिरू शकते, जेवते, खाते, सगळं काही करते, फक्त त्यांचं स्मरण हळूहळू जायला लागतं आणि म्हणून काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. तर ह्या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला जेव्हा एखादा केअर गिव्हर नेमायचा असतो तेव्हा 2 गोष्टींचं अनालिसिस करावं लागतं. आम्ही आश्वस्तमधून त्याच्यासाठी जेव्हा आमच्याकडे एखादी एन्क्वायरी कॉल येतो तेव्हा एक होम व्हिजिट करतो प्रोफायलिंगसाठी, आणि त्याच्यामध्ये आपण क्वालिटी ऑफ लाईफ हा एक शब्द नेहमी वापरतो. आणि आयुष्य हे वाढवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोच, पण त्याच्याबरोबर क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं राहावं हा एक त्याच्यामध्ये हेतू असतो. तर जेव्हा केअर गिव्हर नेमायचा का नाही हा प्रश्न येतो त्यावेळी 2 आपल्याला मुद्दे इथे बघावे लागतात. त्यातल्या एकाला म्हणतात ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. म्हणजे अंघोळ आहे, जेवण आपलं आपलं करता येतंय का, उठून संडास बाथरूमला जाता येतंय का, तो कंट्रोल आहे का, कपडे आपले आपले घालता येत आहेत का, ते बटणं खालीवर होत आहेत, इतर काही जी कामं घरामधली असतील ती आपण स्वतंत्रपणे करू शकतो का. हे झालं ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग. आणि दुसरं एक असतं की इन्स्ट्रुमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, की मला फोन माझा वापरता येतो का, घरामध्ये मायक्रोवेव्ह सारखं जर एखादं यंत्र असेल तर ते मी आपलं आपलं वापरू शकतेय का. कारण आता आपली आयुष्य अशी झाली आहेत की अनेक यंत्रांवर आपण अवलंबून असतो. तर अशा वेळेला आपला स्कोर काय आहे ह्या 2 वरती, ADL आणि IADL, त्यानुसार आपल्याला काय मदतनीसाची गरज आहे हे आपल्याला एक जज करावं लागतं आणि त्यानुसार किती वेळ माणूस ठेवावा हा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. आता हे केअर गिव्हर्स कोण असू शकतात, तर मी मगाशी म्हटलं तसं सगळ्यात पहिलं आपली फॅमिली. मग घरामधले मुलगा सून असतील किंवा दोघच जण असाल तर काकांसाठी काकू, काकूंसाठी काका. काही अतिशय उत्तम उदाहरणं मी पाहिलेली आहेत की काकू आजारी आहेत आणि काका अतिशय प्रेमाने त्यांचं सगळं करतायत, किंवा काका आजारी आहेत आणि काकू अतिशय प्रेमाने करतायत. तिथे प्रेमामध्ये एक तसूभर सुद्धा कमी नसते. पण होतं काय की काका 85चे असतात तेव्हा काकू पण 82च्या झालेल्या असतात आणि त्याही वयस्करच असतात, हे आपल्या पटकन लक्षात येत नाही. मग त्याच्याशिवाय आणखीन कोण असतं, तर घरातली मुलं असतात, ती इथे नसतील तर आपली मित्रमंडळी असतात. आपण फोन करून सांगतो की अरे या शुक्रवारी डॉक्टरांच्याकडे जायचं, तर येशील का जरा माझ्या बरोबर. ज्यांना असे मित्र आहेत ते खूप नशीबवान आहेत. नातेवाईक असतात, मी म्हटलं तसं कोणतरी भातचा पुतण्या असतो. त्याच्याही पेक्षा एक अतिशय महत्वाचा घटक सुदैवाने आपल्याला भारतात असतो, तो म्हणजे आपला शेजारी, सख्खा शेजारी. आणि म्हणून आम्ही जेव्हा आजी आजोबांकडे जातो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की काहीही करा, शेजाऱ्यांशी गोड बोला. कारण तुम्ही आश्वस्तला किंवा कुठल्याही संस्थेला इमर्जन्सी फोन केला
तरीही त्यांनी कुणीतरी व्यक्ती अरेंज करून ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तुमचा शेजारी, आजकाल जे टर्मिनॉलॉजी नवीन आली आहे की 0 मिनिटात, तसा तो 0 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचणार असतो. त्यामुळे शेजारी अशी गोड बोलाच आणि त्याला इग्नोर करून चालणार नाही. आम्ही तर पुढे जाऊन हे सांगतो की तुमच्या घरची एक किल्ली सुद्धा शेजाऱ्यांकडे पाहिजे. कारण मध्यंतरी आमच्याकडे एक केस अशी झाली होती की पहाटेची वेळ, टिपिकली घाईनी बाथरूमला लागली म्हणून काका उठले, बाथरूमला जायला लागले आणि काहीतरी तिथे अडखळले किंवा काहीतरी पण बाथरूम मध्ये पडले. सुदैवाने दाराला कडी लावलेली नव्हती. आम्ही तेही एक सांगतो की दाराला कडी बाथरूमच्या लावायची नाही. आवाज झाला म्हणून आजी उठल्या, दचकून उठल्या, त्या घाईने उठायला गेल्या आणि त्यांच्या पाठीत उसण भरली. इतका मोठा प्रश्न, घरात दोघही जण अशा अवस्थेमध्ये सुदैवाने काकूंचा हात फोनला पोहोचला. त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांकडे घराची किल्ली होती, लॅच होतं, आतून कडी लावलेली नव्हती, म्हणून शेजारी ऍक्सेस करून आतमध्ये गेले आणि मग पुढे आम्हाला कॉल आला. आम्ही आमचे मदतनीस पाठवले आणि पुढे त्यांना ऍडमिट केलं. 2 दिवसांनी मुलगा आला वगैरे सगळं पुढे झालं. पण ह्या महत्वाच्या गोष्टी असतात आणि म्हणून कोणीतरी 2 वयस्करांपेक्षा घरात कोणीतरी मदतीला, सोबतीला, अटेंड करायला असलं तर ते खूप महत्वाचं ठरतं. आणि म्हणून त्या शेजाऱ्याची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असते. आता हे केअर गिव्हिंग आता मी सांगितलं तसं घरीच लागतं का, तर तसं नाही. काही लोक म्हणतात की आम्ही जाऊन राहू अथश्रीमध्ये किंवा आम्ही आस्थामध्ये जाऊन राहू. पण आपल्याकडे मनुष्यबळाची एवढी कमी आहे की आस्था आणि अथश्रीमध्ये सुद्धा आमचे केअर गिव्हर्स असतात पुष्कळदा ठेवलेले. कारण तिथे 15 लोकांमागे 2 जण, 3 जण, आणि मग तुम्ही वेळेला हाक मारली तर ती व्यक्ती उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे ज्यांना शक्य असतं ते तिथे राहून सुद्धा फुल टाइम केअर गिव्हर्स नेमतात. तर ते अर्थात तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार, तुमच्या गरजेनुसार तो विचार करावा लागतो. पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण ऍडमिट होतो, काही सर्जरी आहे किंवा काय, परत एकदा आपल्या घरांमधलं मनुष्यबळ कमी झालेलं आहे. 24 तास तिथे कुणीतरी एक अटेंडंट आपल्या इथल्या हॉस्पिटल्समध्ये असावा लागतो. त्याही वेळी तुम्ही सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास डॉक्टरांच्या राऊंडच्या वेळेला गेलात आणि बाकीच्या वेळेला केअर गिव्हर एखादा नेमलात की जो तुमच्या बरोबर आणि घरच्या, म्हणजे हॉस्पिटल बरोबर आणि घरच्यांच्या बरोबर एक सूत्र एकत्र राहील, अशा तऱ्हेचं काम बघेल असा कोणीतरी असतो. तोही एखाद वेळेला जर उपलब्ध नसलं, म्हणजे 2 तास सुद्धा जाणं जर घरच्यांना कदाचित शक्य नसलं, तर आम्ही आश्वस्तमधनं तसेही देतो की पूर्ण वेळाचे अटेंडंट कॅटेगरीतले केअर गिव्हर्स आणि 2 ते 3 तास सुशिक्षित आपल्यासारख्या घरांमधले केअर गिव्हर्स. यांनी होतं काय की डॉक्टरांच्या राऊंडच्या वेळी डॉक्टर जे सांगतायत ते समजून घेऊन घरच्यांना किंवा परदेशातल्या मुलांना कम्युनिकेट करायचं असलं किंवा तिथे डॉक्टरांनी एखादी तपासणी करायला सांगितली तर ती समजून घेण्यासाठी आणि पुढे हो नाही म्हणून त्याचं पुढे ऍक्शन घेण्यासाठी म्हणून ही सुशिक्षित घरांमधली लोक असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण तिथे केअर गिव्हिंगची सोय देऊ शकते. ह्याला आणखीन चांगले काही पर्याय सुद्धा आपण खरं म्हणजे करू शकतो की पुष्कळदा एकेका कुटुंबाला पूर्ण वेळाचे केअर गिव्हर्स आर्थिकदृष्ट्या शक्य नाहीत अशी परिस्थिती असू शकते. मग अशा वेळी आपण इतर काही विचार करू शकतो का की 2 किंवा 3 जोडप्यांनी किंवा कुटुंबांनी किंवा ज्येष्ठांनी एकत्र राहिलं. सगळ्यांना वृद्धाश्रम आवडत नाही, मला अगदी पूर्ण माहिती आहे. कारण आपल्या आयुष्यभराच्या ज्या सवयी असतात त्या वृद्धाश्रमात गेल्यावरती खूप बदलाव्या लागतात आणि ते सोपं नसतं. पण निदान आपल्या आपल्या छोट्या कम्युनिटीमध्ये एखाद्याचं 3 BHK घर असेल तर तिथे आणखीन एखादं ज्येष्ठ जोडपं काही दिवसांकरता आपण सामावून घेतलं आणि मग शेअर्ड रिसोर्सेस काही घेतले, अशा तऱ्हेच्या शक्यता सुद्धा आश्वस्तमध्ये आम्ही चाचपून बघतो आहोत. पण कुणालाही आपलं घर सोडून दुसरीकडे जाणं हे फारसं पसंत नसतं. त्यामुळे त्यात अर्थातच काही मर्यादा ह्या येणार आहेत. तर आता आपण आपल्या मुख्य याच्याकडे येऊयात की ज्याची त्याची बाजू. हे मला वाटतं थोडं बेसिक प्रिमाइस आवश्यक होतं आपल्या आजच्या बाजू समजून घेण्यासाठी. तर आता बाजूंचा जेव्हा आपण विचार करतो आणि आज केअर गिव्हरची बाजू ही मला सगळ्यात त्याच्यात महत्वाची वाटते. आता हा केअर गिव्हर घरचा असेल किंवा बाहेरचा असेल, म्हणजे पेड सर्व्हिस देणारा असेल, पण त्याची बाजू महत्वाची एवढ्या करता आहे की विशेषतः घरचा जेव्हा माणूस असतो की त्याला या कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसतो. एक दिवस डॉक्टर डिक्लेअर करतात की ही परिस्थिती अशी अशी आहे, त्यांच्या लक्षात यायला लागलेलं असतं, पण कुठेतरी बरे होतील वयानुसार असेल अशी आशा असते. आणि मग डॉक्टर डिक्लेअर करतात की नाही अहो त्यांना पार्किन्सनचं आहे. आणि मग लक्षात येतं की नाही, इथून पुढे हे आपल्याला
स्ट्रगल आहे, हे आपलं युद्ध आहे, त्याला युद्ध म्हणायचं का सेवेची संधी म्हणायचं हे ज्याच्या त्याच्या अटिट्यूड नुसार बदलू शकतं. पण एक ती फॅक्ट राहतेच की तिथून पुढे बऱ्यापैकी आयुष्य बदलतं. त्या लोकांना द्यायला लागणारा वेळ, प्रेम, सेवा, काळजी ह्या सगळ्यामध्ये फरक पडतो आणि तो वाढत जातो. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती घरातली केअर गिव्हर म्हणून असते, तुमच्या सून असेल, मुलगा असेल, जावई असेल, तेव्हा तो अनेकदा 24 तास अडकून जातो त्याच्यामध्ये. आणि त्याला किंवा काकांसाठी काकू, काकूंसाठी काका असतील तेव्हा ते पूर्ण अडकून जातात. आणि मग प्रत्यक्ष फिजिकल सेवेबरोबरच तो मानसिक ताण की हे वाढणार आहे याची जाणीव, आणि मग त्या ताणामुळे जो फटीग येतो किंवा त्या फिजिकल सेवेमुळे जो फटीग येतो त्याला आम्ही केअर गिव्हर्स फटीग असा शब्द वापरतो. आणि त्यातनं त्याच्या त्या फटीगचा निचरा होण्यासाठी त्यांनी स्वतःची काळजी घेणं अपेक्षित असतं. सो आपण सुरुवातीला जो केअर टेकिंग आणि केअर गिव्हिंग हे 2 शब्द वापरले, तेव्हा केअर गिव्हरचा सगळे एक अतिशय महत्वाचा पैलू हा असतो की तो स्वतःची काळजी पण घेत असतो, किंबहुना त्यांनी घेणं अपेक्षित असतं. कुठेतरी 2 तास स्वतःच्या मनोरंजनासाठी जाणं, मग त्यावेळी घरामध्ये कोणीतरी रिलीव्हर ठेवणं आणि मग आपण जाणं, किंवा रोजचा आपला स्वतःचा जो एक दैनंदिन व्यायाम, विश्रांती, काहीतरी छंद एखादा जोपासणं, हे जे आहे हे कुठल्याही केअर गिव्हरनी सोडून चालत नाही, सोडू नये. कारण हा त्याच्यासाठी स्वतःसाठी अतिशय आवश्यक अशी बाब असते. सुरुवातीला सेवा अतिशय प्रेमाने केली जाते, पण हळूहळू रोजचं रोजचं झालं की कुठेतरी तीही व्यक्ती वैतागायला लागते, त्रास व्हायला लागतो तिला सुद्धा. अ, मोघे काका हसतायत कदाचित तर ते त्यांना अनुभव असतील कदाचित ह्याचे. पण हा प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स असतात आणि ह्याचा विचार घरातल्या प्रत्येकाने करायला लागतो. त्यामुळे पार्किन्सन सारख्या किंवा अल्झायमर सारख्या आजारांच्या बाबतीमध्ये म्हणतात की तो एका व्यक्तीचा आजार नसतो, तो त्या कुटुंबाचा आजार असतो. आणि ती व्यक्ती हळूहळू जरी मॅनेजमेंट मधून बाहेर जाणार असली आजाराच्या, तरी सुद्धा सुरुवातीपासून केअर गिव्हर्सनी मात्र त्याच्याकडे मॅनेजमेंट म्हणून बघावं. आणि त्याला व्यावसायिक दृष्ट्या मी मॅनेजमेंट म्हणत नाही, पण सर्वांच्या घरातल्या प्रकृती आणि प्रवृत्ती ह्या नीट राहतील ह्याची काळजी घेऊन तो अप्रोच आपला असला पाहिजे. आता हे उदाहरणार्थ बाहेरची लोक जर आपण ठेवायची म्हटली, ब्युरो मधली असतील किंवा आश्वस्त सारख्या संस्थांमधली असतील, तर ते काय कामं साधारणपणे करतात. आपलं एक समज असते की, म्हणजे आम्हाला जेव्हा फोन येतो पहिला, तेव्हा ते म्हणतात की आईचं ऑपरेशन झालंय आणि आम्हाला ट्रेंड नर्सेस हवे आहेत. तर म्हणतो की नर्स कशा करता हवी आहे, काय करायचं आहे, तर मग सांगतात की म्हणजे ड्रेसिंग करायचंय, सलाईन आहे, ऑक्सिजन आहे. मग म्हणतात की नाही असं काही नाहीये, पण स्पंजिंग करायचं आहे किंवा तिचा बेड करायचा आहे किंवा तिला डायपर द्यायचा आहे. मग सांगायला लागतं की हे काम नर्स करत नाही, ही कामं अटेंडंट, मामा मावशी करतात. सो तुम्हाला ट्रेंड लोक हवी आहेत, पण त्या नर्सेस नको आहेत. सो इथून प्रशिक्षणाची सुरुवात होते की नर्सेस आणि ट्रेंड मामा मावशी यांच्यात मुळात फरक असतो. आणि मग जेव्हा ही व्यक्ती येते तेव्हा ती पूर्ण वेळ फक्त पेशंटचं काम करते का? तर पूर्वी ब्युरोमधनं जेव्हा लोक यायची तेव्हा हीच पद्धत होती की आजी आजोबांचं काम केलं की हे लोक बसून राहायची. त्यावेळी फोन बिन पण नसायचे आणि मग रिकामी ती बाई तिथे कोपऱ्यामध्ये बसलेली असायची. तिच्याकडे बघणं रिकामं बसलेलं हे घरातल्यांना सुद्धा तापदायक असतं. याची अगदी ज्यांनी इथे अनुभव घेतलेला आहे त्यांना ती पूर्ण कल्पना असेल की मुळात कधी जर छोटी घरं असतील तर ही एक व्यक्ती म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशातली गत होते. आणि मग त्यातनं बाहेर येण्यासाठी मला बरं वाटावं की ती व्यक्ती तिथे रिकामी बसली नाहीये, म्हणून मग मी तिला काहीतरी काम देते. तर पूर्वी अशी पद्धत होती की ब्युरो मधली लोक या तऱ्हेने नाही कामं करायची. पण आता आम्ही त्यांना स्वतःला सांगतो की रिकामं बसू नका. घरात काय कोथिंबीर निवडायची ना, द्या काकू मी निवडून देते. कपड्यांच्या घड्या घालून टाक. रिकामं बसलीस तर तुलाही डोक्याला काही चालना राहणार नाही. डोक्यात नाही नाही ते विचार, त्यापेक्षा तू थोडी थोडी मदत करायला लाग. तर हा ट्रेंड आता थोडासा बदललेला आहे. एकच मिनिट. तर हा ट्रेंड आता थोडा थोडा बदलायला लागलाय. पण या लोकांचं महत्वाचं काम काय आहे, तर त्या रुग्णाची किंवा त्या शुभार्थीची काळजी घेणं. मग त्याच्यामध्ये त्यांचं पर्सनल हायजीन असेल, डायपर असेल, अंघोळ असेल, बेड बदलणं असेल, त्या खोलीची साफसफाई, जेणेकरून त्या शुभार्थीला प्रसन्न वाटत राहावं, या दृष्टीने जे जे करावं लागतं. फीडिंग हा एक महत्वाचा भाग येतो.
कारण पार्किन्सन्सच्या आजारामध्ये आपल्याला माहितीये की ट्रेमर्स असतात आणि मग खाणं पिणं पण हळूहळू अवघड व्हायला लागतं. अशा वेळी फिडिंग हा महत्वाचा विषय येतो. त्यांचं क्लिनिंग आलं, घर भेटायला येणारी, घरी येणारी सतत काहीतरी लोक असतात, त्यांचं हो नको बघणं, हे सगळं आम्ही सांगतो की हे केअरगिव्हरनी करणं अपेक्षित आहे आणि असं आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. याशिवाय अनेकदा आपण केअर गिव्हर ह्या सदरात त्यांना धरत नाही, पण अनेकदा व्यावहारिक कामांसाठी सुद्धा आपल्याला मदतनीस आवश्यक असतो. जसं मी म्हंटल की डॉक्टरांच्याकडे जायला सोबत, ही एक महत्वाची असते. तसं दोघच जण जर आजी आजोबा इथे असतील तर मुलं काय म्हणतात, अहो ते ऑनलाईन करून टाका ना, बिल ऑनलाईन भरून टाका ना, त्यात काय आहे एवढं, एफडी कशाला ठेवताय, म्युच्युअल फंडात टाका ना. हे परदेशात बसून मुलांनी सांगणं खूप सोपं असतं. पण इथे बसून अनेक ज्या अडचणी असतात, ग्राउंडवर ज्या अडचणी असतात, त्या इथल्या काका काकूंनाच माहिती असतात. आणि अशा वेळी तुम्हाला सुशिक्षित मदतनीस जर मिळाला की एफडी रिन्यू करून आणायच्या आहेत ना, मी आणतो, काळजी करू नका. आणि अशा विश्वासाने जर तुमची कामं झाली किंवा तुम्हाला आज कुठे कार्यक्रमाला जायचंय, लग्नाला जायचंय, तर खूपदा ही अडचण असते की ओला उबर पण करता येत नाही, जाणार कसं. तिथे आपलं हे शारीरिक न्यून जे आहे ट्रेमर्स किंवा अशा तऱ्हेचं स्लोईंग डाऊन तोल जातो. आणि मग काकू कसा हात धरणार, तर मग अशा वेळी सुद्धा कोणीतरी तिथे प्रेझेंटेबल राहील अशी कोणीतरी व्यक्ती सोबत असणं, ह्या सगळ्या बाबींनी सुद्धा आपल्याला मदतनीसाची गरज असू शकते. आता ही झाली एक केअर गिव्हर या व्यक्तीच्या बाजूने आपण विचार केला. पण आता जेव्हा आपण शुभार्थींचं कुटुंब ह्या अर्थाने आपण बोलतो, तेव्हा सुद्धा काही पर्याय असतात. तर आपण ते आता त्यांच्याच तोंडून ऐकूया. तर मी इथे आमचे एक आहेत क्लायंट जोशी काका, ते माझ्यात आलेले आहेत आणि आता ते बोलणार आहेत. तर मी वसंत जोशी, इथेच आपल्या इथेच कोथरूडला राहतो. आणि काय झालं, मागच्या वर्षी आम्ही मुलाकडे जाऊन आलो अमेरिकेला, आणि आल्यावरती हिचा नेमका पाय घसरला बाथरूम मध्ये आणि पडली. तर डॉक्टर म्हणाले की आता ऑपरेशन करायला पर्याय नाहीये. आयत्या वेळेला तर आम्ही धावपळ सगळं केली, एक भाचा असतो इथे जवळ, त्याला बोलवलं, त्यांनी ऍडमिट केलं. 4 दिवसांनी आमचा मुलगा पण आला अमेरिकेहून, पण तोपर्यंत त्यांनी नेलं बाबा सगळं सांभाळून. पण मग नंतर मात्र काय करायचं, इथे किती दिवस, अमेरिकेतला मुलगा पण ऑपरेशन झाल्या परत गेला आणि भाच्याला किती दिवस सांगणार. जाताना मुलगा म्हणाला, बाबा आता मी काही तुमचं ऐकणार नाहीये, जाताना मी ब्युरोचा माणूस ठेवून जाणार आहे आणि पूर्ण 24 तासाचा माणूस ठेवणार आहे. मग मी त्याला सांगितलं की हे बघ, आईला काय काय लागतं त्या पद्धतीची बाई पाहिजे, ती स्वच्छ पाहिजे, ती प्रेमळ पाहिजे, तिला आईची हालचाल नीट करता यायला पाहिजे, वेळेवर येणारी पाहिजे, त्याच्यानंतर तिच्याकडे सेवाभाव पाहिजे. उगीच आपलं टाकणं टाकल्यासारखी लोक आम्हाला नकोत, त्याच्यापेक्षा मी करीन. आईची तुला पूर्ण माहिती आहे. आणि हो, अरे ती शिकलेली असेल का, किंवा आणखीन एक विचारतो, रागू नकोस, पण ब्राह्मणाची असेल का. आणि पैसे फार नकोत हा खर्च करायला, बघ कुठे कशी तुला मिळतीये ती. हे सगळं माझं ऐकल्यानंतर मुलगा म्हणाला, बाबा ते माझ्यावर सोडा, आणि ब्राह्मणाची बाई मिळणार नाही, सुशिक्षित बाई मिळणार नाही. कारण ती जर शिकलेली असेल तर ती हे काम का करेल. पण ती बाकीच्या सगळ्या तुमच्या अटी मला मान्य आहेत की ती स्वच्छ पाहिजे, प्रेमळ पाहिजे, वेळेवर येणारी पाहिजे, आपण तशी शोधू. आणि सुदैवाने त्यांनी आश्वस्त संस्थेला संपर्क केला, तिथल्या मावशी आल्या, आणि आमच्याकडे येणारी कल्पना मी सांगतो खरोखरच अगदी चांगली मुलगी होती. तिने अगदी प्रेमाने 4 महिने हिचं केलं, ती बरी झाली, आणि मग नंतर कल्पना दुसऱ्या कुठल्या तरी कामावरती तिला आश्वस्तनी दिलं. पण तुम्हाला आणखीन एक सांगतो, मी काही काही लोकांकडनं ऐकलंय बरं का, म्हणजे आमच्या ओळखीत खाली आम्ही बसतो ना कट्ट्यावर, तेव्हा सांगत असतात लोक काय काय. तर म्हणे ते पलीकडच्या बी विंग मधले त्यांचं सांगत होते बरं का. काय म्हणाले की अहो, एखादी विनापाश बाई असली ना मध्यमवयीन, तर तिला आमच्याकडे पाठवा, आम्ही तिला आधार देऊ. म्हणजे काय की थोडक्यात आम्ही तिला फुकटात राबवून घेऊ. असं नसतं ना हो, त्यांची गरज असतेच की. आणि आजकाल कुठे असतात अशा विनापाश फुकट येणाऱ्या महिला की ज्यांना राहायला घर नाहीये. त्यापेक्षा त्या म्हणतात मला 15,000 द्या, मी 5,000ची खोली घेऊन स्वतंत्र राहते. त्यांनाही स्वातंत्र्य हवंच ना. असं असतं बघा. असे आमचे जोशी आजोबा. तर हे एक चांगला अनुभव असणारे आमचे क्लायंट होते. पण प्रत्येक ठिकाणी असाच अनुभव येतो असं नाही. कारण सगळ्यांनाच ही आखुडशिंगी बहुदुधी
आशा बायका हव्या असतात किंवा मामा हवे असतात. पण स्वस्तातले हवे असतात, हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पण वाईट अनुभवही तेवढेच येतात आणि खरोखरी सांगायला अतिशय म्हणजे मला वाईट वाटतं किंवा आम्ही ती कामं बंद करतो. पण ती बाई घरात माझ्या येऊन डबा तिचा खाणार तर तेही काही ठिकाणी अलाउ करत नाहीत. कारण ह्या लोकांचा कांदा लसणीचा स्वयंपाक येतो आणि तिने डबा उघडल्यावर घरात वास पसरतो म्हणून तिने गॅलरीत बसून जेवायचं. एका घरामध्ये तर तिला प्यायला घरचं भांड पण द्यायचे नाही, तिला सांगितलं होतं तुझा ग्लास तू घेऊन ये. 3 BHK घर असणाऱ्या एका आजींकडे रात्री करता मावशी होती आमची, तर त्या मावशीला आजीने सांगितलं होतं की तू घरातलं बाथरूम वापरायचं नाहीस, तू खाली कॉमन टॉयलेट मध्ये जाऊन यायचं. आम्ही आजींना खूप समजवलं, मुलांना मुद्दा पटलेला होता, मुलांनी पण समजवण्याचा आईला खूप प्रयत्न केला, पण आजी ऐकायला तयार नाही. 2-3 मुद्दे होते की एक म्हणजे ती खाली जाऊन आली, खालून इन्फेक्शन घेऊन आली तर ते इन्फेक्शन तुमच्या घरात येणार आहे. बरं रात्री 2 वाजता ती खाली जाणार त्यावेळी तिच्या सुरक्षिततेचं काय? आणि तिसरा मुद्दा की ती जी 15-20 मिनिटं खाली जाईल त्याच वेळात आजींना काही झालं तर जबाबदार कोण? पण हे सगळे मुद्दे आजींनी पूर्णपणे गैर लागू केले आणि त्यांचा तोच काय हे होतं आणि शेवटी आम्ही त्यांची सर्व्हिस बंद केली. 2-3 बायका बदलून पाहिल्या पण हे अशा पद्धतीने काम करायला अर्थातच कोणीही तयार होणार नाहीत. आणि त्यामुळे आपण त्यांना कसं वागवतो हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा असतो. अनेक ठिकाणी म्हणतात की पण काम काय आहे, एकदा आजोबांची आंघोळ झाली की डायरेक्ट आजोबांच्या जेवणापर्यंत मध्ये काहीच काम नाहीये. पण म्हणून मध्ये 2 तास तिने घरी जाऊन यायचं का? तिचं घर काही जवळ असणार आहे का? सो हेही मुद्दे लक्षात येत नाहीत की फक्त कामाचे ते पैसे नाहीयेत, तर ते तिने दिलेल्या पूर्ण वेळेचे आणि घेतलेल्या काळजीचे, दिलेल्या लक्ष जे ती देते त्याच्यासाठीचे पैसे आहेत. सो हाही मुद्दा लक्षात येत नाही. किंवा मग ती आता आहे ना रिकामी, मग तिच्याकडून वसूल करून घ्या काम. जे आम्ही सांगतो त्यांना स्वतःला की तुम्ही करत जा, आजूबाजूला काय दिसेल ते हलकं काम करत जा, पण अक्षरशः 10 मिनिटं सुद्धा बसू देत नाहीत. म्हणजे घरातल्यांना शक्य नाही म्हणून तुम्ही बाहेरची मदत घेतली आहे, पण त्याचा रिस्पेक्ट न ठेवला जाता अक्षरशः 10 मिनिटंही बसू दिलं जात नाही. ती सत्य परिस्थिती अनेक घरांमध्ये असते. एक आमच्या आजी होत्या, त्यांना रात्री झोप नाही यायची, तर त्या रात्रभर पाय चेपायला लावायच्या. म्हणजे 15-20 मिनिटं पाय चेपले आणि ते बाई बसली बाजूला की 3ऱ्या मिनिटाला सुरू, अगं पाय चेप. शेवटी तिथलंही काम आमचं आम्हाला बंद करायला लागलं, कारण कुणीही रात्रभर कितीही सर्व्हिस म्हटली तरी सुद्धा हे फिजिकली कुणालाही शक्य नाही आणि म्हणून ही अशी कामं आम्हाला बंद करावी लागतात. अर्थात इथे एक मुद्दा आम्हाला मांडायचा आहे, कुठनाची बाजू म्हणण्यापेक्षाही की खूपदा रुग्ण किंवा शुभार्थी याचा अनड्यू ऍडव्हान्टेज पण घेतात, की इमोशनली दुसऱ्यांना गुंतवून ठेवायचं, उगाचच विवळत राहायचं. म्हणजे त्रास होतच असतो असं नाही, पण आपल्याला कुठेतरी व्हिक्टिम कार्ड प्ले करून की माझंच असं कसं झालंय म्हणून सतत रडत राहायचं, दुसऱ्याला सतत कामाला लावायचं. आणि मग अशाने होतं काय की शेजारचा माणूस जास्त कंटाळून जातो. म्हणजे तो व्यावसायिक असेल तर तो आपला बिचारा पोटा पाण्यासाठी करेल, पण घरातला माणूस असेल तर तो मात्र अतिशय त्रासलेला असतो अशा बाबतीमध्ये. त्यामुळे ही शुभार्थींनीही जोपर्यंत समजतंय, आपण 2 प्रकार बघितले की फिजिकली फिट आणि कॉग्निटिव्ह ज्यांना प्रॉब्लेम आहेत, आणि कॉग्निटिव्ह फिट आहेत आणि फिजिकली प्रॉब्लेम आहेत. सो जोपर्यंत त्यांना समजतंय तोपर्यंत तरी त्यांनी शक्यतो दुसऱ्याला त्रास होणार नाही असं बघावं. शुभंकरांच्या बाबतीत काय होतं ना इथे, की एक गिल्ट मनामध्ये असतं कुठेतरी, की आपण पुरेसे पडत नाही आहोत म्हणून आपण माणसं ठेवली आहेत. तर ह्या गिल्ट वरती सुद्धा अनेकदा वयस्कर लोक खेळतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून आता इथे अर्थातच तुम्ही सगळे सपोर्ट ग्रुपमध्ये जाता, पार्किन्सन्स ग्रुपमध्ये तुम्हाला वेळोवेळी याच्याबद्दल मार्गदर्शन मिळत असेल, पण हे असे इथे कोणी नसणार आहेत. पण हे आमच्या पाहण्यामध्ये असेही पेशंट्स असतात की जे गिल्टी फिलिंग देऊन दुसऱ्याकडनं कामं करवून घेतात. एक छापा काटा नावाचं सुंदर नाटक होतं, कदाचित काही लोकांनी पाहिलं असेल. रीमा लागू आणि मुक्ता बर्वेचं नाटक होतं. त्याच्यात मुक्ता बर्वे ही अविवाहित मुलगी असते आणि आई व्हीलचेअर बाउंड असते. मुक्ता बर्वेला खरं तर लग्न करायचं असतं, पण आई सतत अशा तऱ्हेने बोलत असते की मुक्ता बर्वे लग्न करू शकत नाही आणि सतत आईच्या सेवेत अडकून पडलेली असते. कधी मिळाली संधी तर ते नाटक अवश्य बघा, फार छान नाटक होतं ते.
तसंच एक रन नावाचा सिनेमा आला होता 2020-21 मध्ये काहीतरी. त्यात सुद्धा ती आई आपल्या मुलीला मुलगी डिसेबल्ड असते आणि आई मुलीला डिसेबल्ड कायम करून ठेवते औषधातून काहीतरी काहीतरी देऊन. तिचा हेतू असतो की मुलीने आपल्यापासून लांब जायला नको. सो असे गमतीशीर ह्युमन डायनॅमिक्स असतात आणि त्यामुळे आपण जेव्हा आपल्याकडे केअर गिव्हर्स येतात बाहेरचे किंवा घरातले, तेव्हा ह्या गोष्टी समजून घेऊन शक्यतो दुसऱ्याला त्रास होणार नाही हे बघावं. आणि शुभंकरांची सुद्धा ही जबाबदारी आहे ती स्वतःची काळजी आणि स्वतःला रिलीफ त्यातनं कसा मिळेल ते बघावं. अर्थात सगळ्या क्लायंट्सकडे काही असे वाईट अनुभव येतात असं नाही. आमच्या काही क्लायंट्सच्या बाबतीत आम्हाला अतिशय चांगले अनुभव पण आहेत की त्या केअर गिव्हरच्या मुलीचं लग्न होतं, तर ह्यांनी तिला भरपूर मदत केली की उत्तमातल्या उत्तम घरात साड्या होत्या त्या दिल्या, भांडी कुंडी दिली, कारण तिच्या मुलीचा नवीन संसार निर्माण होणार होता. तर तिला होता होई तो मदत केली. त्यांचे काही मेडिकल इश्यूज आले तर स्वतःहून डॉक्टरांच्याकडे पाठवतात, तो खर्च करतात, आदराने वागवतात. घरात त्यांना शिळपाकं अन्न आणि आपण चांगलं असं न करता सगळे व्यवस्थित एक जे असेल ते जेवण खाण. सो हे अतिशय चांगले अनुभव पण आम्हाला येतात. आणि अर्थातच असे क्लायंट्स जास्त मनाच्या जवळ पण आमच्या असतात आणि त्यांची अर्थातच जास्त काळजी आमच्याकडूनही घेतली जाते, कारण तेच जर कन्सर्न दाखवतात तर ही आमची जबाबदारी जास्त बनते की आम्ही त्यांची काळजी व्यवस्थित घ्यायलाच पाहिजे. आता संस्था आणि क्लायंट क्लायंट हा शब्द मी इथे वापरते कारण आमची ही पेड ऑर्गनायझेशन आहे आणि सशुल्क सेवा आम्ही देतो, त्यामुळे आम्ही त्यांना क्लायंट हा शब्द वापरतो. पण आजी आजोबा म्हणूया आपण, आमच्यामध्ये सुद्धा जे डायनॅमिक्स असतं ना, तर तिथेही आम्हाला काही काही वेळेला वाईट अनुभव येतात. उदाहरणार्थ आम्ही एखाद्या ठिकाणी जर कोणी मावशी दिलेली असली तर ती परस्पर तिला पटवतात की अरे तुला तिथे किती मिळतात, मग आम्ही इतके देतो, मग आम्ही तुला थोडे जास्त देतो, तू इथे राहून जा. ह्याच्यामध्ये होतं काय की आज ती तुमच्याकडे आहे, पण जी काम देणाऱ्या संस्थेला फसवू शकते ती उद्या तुम्हालाही फसवू शकते, हा मुद्दा लक्षात येत नाही. किंवा उद्या ती सुट्टीवर गेली तर तुम्ही कुठल्या तोंडाने संस्थेकडे जाणार आहात की आता आम्हाला द्या दुसरी संस्था. अर्थातच तुम्हाला असं कोणी देणार नाही एकदा हा अनुभव आल्यानंतर. आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला नाही लक्षात येणार की आपण परस्पर हिला ठेवून घेतलेलं आहे, पण ते कुठून कुठून कळतं, कारण हे नेटवर्कच असं आहे की ते आपोआप कळत जातं की हे प्रायव्हेटली त्यांनी आपल्या व्यक्तीला ठेवून घेतलेलं आहे. वेळेवर पैसे न देणं, 5-10 मिनिटं सुद्धा ऍडजस्ट न करणं. ह्या बायका असतात त्या कुठून तरी बसनी बदलून वगैरे अशा येत असतात, पण 5-10 मिनिटं सुद्धा ऍडजस्ट न करणं. परस्पर आर्थिक व्यवहार त्यांच्या बरोबर करणं, म्हणजे आम्ही सांगितलं असतं की ऍडव्हान्स तुम्ही मागितलं तर देऊ नका, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तिला काय ते देऊ. पण तरीही परस्पर आर्थिक व्यवहार करणं आणि मग काम संपताना आम्हाला सांगायचं की अरे आम्ही तिला दिले होते 20,000 आणि आता ते तुम्ही वसूल करून घ्या. त्यावेळेला आम्ही कुठून वसूल करणार असा प्रश्न असतो. किंवा संधी मिळताच सेवा बंद करून टाकायची, म्हणजे दिसत असतं की अरे अजूनही गरज आहे, पण ती सेवा बंद करायची. आणि मी म्हणेन की ठीक आहे की एखाद्याला परवडत नसेल तर त्यांनी हा विचार करणं ठीक आहे, पण जिथे परवडतंय तिथे अनावश्यक सेवा बंद करणं हे अजिबातच ऍडवायझेबल नाही, हे मी इथे नक्की सांगू इच्छिन. आणि त्याचबरोबर मी म्हटलं तसंच चांगले क्लायंट्सही असतात, ते पूर्ण विश्वास टाकतात की आश्वस्ताकडून नक्की चांगली व्यक्ती येणार आहे, आणि मग तिथे आपोआप चांगली सूत्र जुळत पण जातात. म्हणजे जे जातात केअर गिव्हर्स त्यांच्याशी प्रेमाने वागलं की त्या पण प्रेमाने करतात. म्हणजे आमच्याकडे अगदी 21 साली आश्वस्त सुरू झालं तेव्हापासूनचे क्लायंट आहेत की त्यांच्याकडे एक ठराविक लोकच वर्षानुवर्ष जात आहेत आणि घरातल्यांच्यासारखी ती झालेली आहेत. त्यांना काही अडचणी आल्या तर ते सल्ला घ्यायला आमच्याकडे येतात की आम्ही आता काय केलं पाहिजे, आता ही अशी परिस्थिती बदलली आहे. सो तुम्हाला जेव्हा कुटुंब म्हणून असतं तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातलीच फक्त परिस्थिती माहिती असते, पण संस्थेकडे 500,000 लोकांच्या अनुभवांचं विस्डम असतं. तर त्यामुळे तुम्ही संस्थेचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे. आणि मी जेरंटॉलॉजिस्ट म्हणून अशा तऱ्हेचा सल्ला देते पण, पण असा सल्ला नक्की घ्यावा की आता आम्ही काय करू. आणि खूपदा मुलांना असं तिकडून वाटत असतं परदेशात असतील तर विशेषतः की आपण हतबल आहोत आणि आपण काही करू शकत नाही आहोत. त्यावेळेला चांगल्या संस्था तुमच्या मुलांच्या वतीनं अतिशय उत्तम काम इथे करू शकतात, करतातही. आता हे जे हा आता हे मुलं जेव्हा मी म्हणतेय कुटुंबाचा विचार करताना एक छोटा एलिमेंट म्हणजे सब ग्रुप मी जो म्हटला त्यात शुभार्थी किंवा आजी आजोबांची मुलं ही एक कॅटेगरी असते.
खूपदा त्यांना असं वाटत असतं की आपण आता सेवा विकत घेतलीये म्हणजे आपण या संस्थेचे मालक झालेलो आहोत आणि आपण म्हणून त्या पद्धतीने संस्थेने वागलं पाहिजे आणि पाठवलं पाहिजे. तर असं होत नसतं. इथलं ग्राउंड रियालिटी वेगळी असते आणि याची त्यांना पुष्कळदा जाणीव नसते. उलट्या बाजूला दुसरी मुलं असतात की खर्चांचा विचार करू नका, पण आई बाबांची उत्तम काळजी घ्या. इथे आजी आजोबा म्हणत असतात की अरे कशाला एवढा खर्च करत असतो. मग ह्यावेळी आम्ही एक व्हाया मीडिया काढतो की इथे आजी आजोबांना सांगतो की नाही एवढा नाहीये खर्च, एवढाच आहे. आणि मुलं तिकडून ते पैसे पाठवत असतात. सो असेही कुठेतरी मध्यम मार्ग काढावे लागतात. याच्याशिवाय एक गमतीशीर गोष्ट काही जणांनी अनुभवलेली पण असेल, काही लोकांनी ऐकलेली असेल. पण डॉटर ऑफ कॅलिफोर्निया सिंड्रोम असं आम्ही त्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये. आमच्याच एका आजोबांच्या बाबतीत असं झालं की आजोबा पडले आणि हिप बोन फ्रॅक्चर झालं. आजोबांचं वय जवळपास 93 वर्ष होतं. ऍडमिट केलं आश्वस्तनी त्यांना. इथले मुलगा सून होते, पण त्यांनी सर्व्हिस घेतलेली होती आश्वस्तची. त्यांच्याशी डॉक्टर बोलले की आता आजोबांचं वय बघता आणि त्यांचे इतर कोमॉर्बिडिटीज म्हणजे बीपी, डायबिटीस वगैरे वगैरे बघता ऑपरेशनचा सल्ला आम्ही देणार नाही. आजोबांना रेस्ट घेऊ द्या आणि थोडे सेटल झाले की तुम्ही घरी घेऊन जा, घरी त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. तिसऱ्या चौथ्या दिवशी मुलगी आली कॅलिफोर्नियाहून आणि ऑपरेशनचा ऑप्शन आहे पण तो व्यवहार्य नाही हा मुद्दा लक्षात न घेता फक्त ऑपरेशनचा ऑप्शन आहे एवढाच एक मुद्दा तिने घेतला. भावाला बोल बोल बोलली की तू वडिलांची काळजी घेत नाहीस, तू पैशांचाच विचार करतोस, मी खर्च करते पण ऑपरेशन होऊ दे. शेवटी त्या मुलीच्या हट्टापायी ऑपरेशन झालं. ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं आणि आजोबा होते त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थितीमध्ये शेवटी त्यांना घरी आणायला लागलं. 2-3 आठवडे राहून मुलगी परत गेली आणि मुलावरचा ताण मात्र वाढला. त्यामुळे पलीकडून कुठून तरी येऊन आयत्या वेळी काहीतरी अव्यवहार्य सल्ला देणं याला डॉटर ऑफ कॅलिफोर्निया सिंड्रोम असा शब्द आम्ही वापरतो. किंबहुना अशी टर्म आहे. तुम्ही गुगल करून आणखीन वाचू शकता त्याच्याविषयी. पण जो दैनंदिन इथे त्यांची काळजी घेतो आहे त्याचं मत हे कुटुंबाने सुद्धा सगळ्यात महत्वाचं मानलं पाहिजे. कारण अशा बाबतीमध्ये खूपदा परदेशातून आलेल्या मुलांच्या मतांना प्राधान्य दिलं जातं हे आम्ही पण बघतो. कुठेतरी ती मुलं जास्त हुशार आहेत किंवा ती आपल्यासाठी एवढ्या लांबून आली आहेत हे प्रेशर कुठेतरी असतं आणि त्यामुळे कदाचित असं भावनिक निर्णय घेतला जात असेल. पण मी सुचवीन की इथल्या मुलांचा किंवा जो तुमची काळजी भातचा असेल, मुलीपेक्षाही तो भातचा तुम्हाला कदाचित अशा वेळी जास्त योग्य सल्ला देऊ शकेल आणि त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवा. दीपाताई ठीक आहे ना, म्हणजे स्पीड आणि हे सगळं? हो हो, हा अगदी अगदी चांगलं चाललंय. हा कुणाला प्रश्न असतील काही तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा नंतरही विचारू शकता, काही हरकत नाही. तर आता ह्या अशा तऱ्हेने जेव्हा आम्ही केअर गिव्हर्स देतो एखाद्या घरी त्यांची ही बाजू असते. तर अशीच आमची एक मंजू म्हणून आहे, तर तिला पण मी आज बोलवलं आहे आणि आता मंजू तुमच्याशी बोलणार आहे. तर ही मंजू आमच्याकडे गेली जवळपास 3-3.5 वर्ष आमच्या बरोबर आहे आणि शॉर्ट टर्म करता 3-4 घरी ती आहे आणि आता गेले काही दिवस एका ठराविक घरीच ती गेले काही महिने आहे. तर मंजू तुमच्याशी बोलतीये. नमस्कार सगळ्यांना. काय आहे ना की मी ह्या आजोबांच्याकडे, जोशी आजोबा मगाशी भेटलात ना तुम्ही त्यांना, त्यांच्याकडे मी काम करते. आता झालं बघा वर्ष 1.5 वर्ष झालं त्यांच्याकडे आहे मी. तर अहो पंचायत काय सांगू का, नवरा आहे मालक आहे माझा, पण तो पोटापुरतं कमवतो आणि संध्याकाळी सगळं दारू उधळून देतो, घरात काहीच देत नाही. तर 3 मुलं आहेत, शाळेत शिकतायत, थोरल्याचं लक्ष नाहीये शिक्षणाकडे, 10वीला होता नापास झाला, लक्षच नाही त्याचं. आणि घरचं सगळं करून यायला लागतं इथे त्यांना 9 वाजता. जोशी काकूंचं तुम्हाला माहितीये, त्यांना वेळ पळावी लागते. 9-10 झाले की जोशी काकू बोलत तर काही नाही, पण बघतात माझ्याकडे हळूच अशा. मला कळतं त्यांना काय म्हणायचे ते. पण अहो सकाळी नळ ज्या दिवशी येतो त्या दिवशी पाणी भरून यायला लागतं, रोज नळ पण येत नाही. कितीदा शेजारणीला सांगणार ना की बाई माझं पण हंडा भरून ठेव. तसं करावं लागतं. आणि बसेस कुठल्या आपल्या पीएमटीच्या वेळेवर येतात का, ते पण येत नाही. आणि आणखीन एक सांगते तुम्हाला, यांचं फ्लॅट आहे मोठा सुंदर आहे, फार छान वाटतं मला इथे आल्यावर, गारगार एसी असतो, वाटतं छान. पण अहो सोसायटीच्या गेट पासून आत चालत यायला 10-12 मिनिटं लागतात. सांगताना सांगतात की काय रोड टच तर आहे आमची सोसायटी,
पण आत किती चालायला लागतं ते नाही हो लक्षात येत. आहेत जोशी काका काकू खूप प्रेमाने करतात, मला सगळं काय असेल न डबा बिबा नसेल एका दिवशी तर जेवायला पण देतात, तसा काय प्रश्न नाही. पण हे असं असतं हो. आणि दुसरं काय आहे ना, सगळे जण म्हणतात तुमचं गावाकडे कोणी मयत झालं की चालले तुम्ही. पण सांगू का, आम्हाला त्यांना धरून ठेवायला लागतं. शेवटी आमच्या अडचणीला काय आम्ही आश्वस्तची सेवा घेणार का? आम्हाला त्यांचीच मदत घ्यावी लागते. मग त्यांच्या सुखाला आम्ही, आमच्या दुःखाला ते. मग झालं काही असं की जावं लागतं. तुम्ही म्हणता काकाच्या मामाच्या भाचीचं, पण आम्हाला ते करावं लागतं हो. बरोबर की नाही? आहेत आता काकू वाट बघतायत बरं का, काकूंची चहाची वेळ झाली, जाते बरं का मी. तर अशी आमची मंजू. मंजू आणि जोशी काका आणि काकू हे प्रातिनिधिक आहेत, पण ही घरोघरची कहाणी साधारण ही अशी असते. आणि ह्या बायका अतिशय चांगल्या, आम्हाला भेटलेल्या अतिशय चांगल्या बायकाही आहेत, वाईट बायकाही आहेत. वाईट अशा अर्थाने की बॉदरेशनच नसतं, आपलं सतत फोनमध्ये डोकं घालून बसायचं, हाही आम्हाला अनुभव असतो. पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, कधी मिळतं कधी नाही मिळत, अज्ञान आहे, आर्थिक निरक्षरता आहे, की मिळालेला पैसा सगळा कधी संपतो ह्याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे आश्वासनामधून आम्ही त्यांना महिन्यातनं 2दा पगार देतो त्यांचा. डबल देत नाही, 15-15 दिवसांचा देतो. पण त्यामुळे ह्या अशा तऱ्हेने आम्ही त्यांची काळजी घेत असतो. आणि यांच्या कामाचं स्वरूप बघितलं ना, तर सुखकारक नाहीये ना ते. म्हणजे आपण ऑफिसला जातो किंवा एखादं डिग्निफाईड काम करतो तेव्हा ते काम सुद्धा सुखकारक असतं. इथे तसं नाही. कायमच पेशंट, कायमच दुःख, कायमच आजारपण, कायमच डायपर. कुणालाही हौशीनं दुसऱ्याचा डायपर बदलायला आवडत नाही, नाईलाज म्हणून ते हे काम करतात. कष्ट असतात, फिजिकल कष्ट असतात, या कामाला डिग्निटी काही नाही. आणि एक रुग्णाचं काम संपलं की दुसराही रुग्णाचंच काम करायचंय. असं नाही की प्रमोशन होणार आहे माझं आणि मी आता आयाची, उद्या मी नर्स होणार आहे आणि मग सलाईन लावण्याचं फक्त मी काम करणार आहे, असं पण होत नाही. अशीही शक्यता असत नाही, फारच क्वचित. मृत्यू बघावे लागतात. अनेक महिने तुम्ही एखाद्या घरामध्ये राहिलात की एक तुमचं इमोशनल अटॅचमेंट झालेली असते आणि अशा घरामधले मृत्यू, त्यांची दुःख सुख ह्याच्यातही तुम्ही गुंतून पडलेले असतात. आणि हे काम संपलं की इथून पूर्ण डिटॅच व्हायचं आणि दुसऱ्या घरी जायचं. सो त्यांच्याच दृष्टीने आपण विचार केला तर ह्या अशा सतत बदलत जाणाऱ्या परिस्थिती आणि घरची परिस्थिती मात्र तीच, जी कधीही उल्हासकारक असण्याची शक्यता फार क्वचित असेल. हे अशा सगळ्या हे असतात. दुसरं मी म्हंटल तसं, आता मंजू म्हणाली तसं, की इथे आल्यावर मस्त वाटतं, गारगार एसी असतो आजोबांच्या खोलीमध्ये, पण तिच्या घरी पत्रा गळतोय आणि तिच्या घरी ठिगळं लावलेली गादी आहे, हे वास्तव सुद्धा बदलत नसतं. आणि त्याही ह्या विरुद्ध जीवनशैली निरखत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या ऍस्पिरेशन्स मध्ये सुद्धा कधीतरी आपल्याला हे असं घर, असं नाही तरी कुठेतरी सुखकारक घर मिळेल आणि त्या दृष्टीने आपल्याला चांगला पगार, चांगलं पेमेंट, वेळेवर पेमेंट मिळावं ही अपेक्षा असली तर त्यात गैर काय आहे. तेव्हा संस्थांनीही या गोष्टींची काळजी घ्यायची असते की आपल्या मार्फत ज्या जातात त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. त्या दृष्टीने आमच्याकडून कोणी गेलं की आम्ही 2 दिवसांनी फीडबॅक घेतो, आजी आजोबांचा घेतो, मुलांचा घेतो, तसा ह्यांचाही घेतो की बायांनो तुम्ही तिथे व्यवस्थित आहात ना, तुम्हाला काही अडचण नाहीये ना. आणि मी सुरुवातीला मधली काही उदाहरणं दिली, तशा जर काही अडचणी असतील तर आम्ही त्या क्लायंटला सुद्धा डिलिस्ट करतो, सर्व्हिस बंद करतो. आणखीन एक विचार आपण ह्यांच्या बाबतीमध्ये केला तर बघा, साधारणपणे 10 ते 12 तासाची शिफ्ट असते. डे शिफ्ट ही 10 तासाची असते, नाईट शिफ्ट 12 तासाची असते. त्याच्यानंतर जाणं येणं हे सहसा त्यांचं बसनी असतं. त्याच्यात 2 तास आपल्यासारख्या परिस्थितीमध्ये नक्की जातात. सोसायटीच्या गेट पासून आत 8-10 मिनिटं तरी चालायला लागतात पुष्कळदा. ह्याच्यात 2 तास गेले. घरचं त्यांचं आवरणं, आपल्याकडे मोलकरणी असतात, त्यांच्याकडे मोलकरणी नसतात. धुणं भांडी कपडा लत्ता पाणी भरणं पै पाहुणा हे सगळं त्यांनाच बघावं लागतं. त्याच्यात एक रोजचे 4 तास तरी जात असतील. स्वतःच काहीतरी आंघोळ आवरणं जेवण खाण याच्यात एक अर्धा-पाऊण तास तरी जात असेल. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना विश्रांतीला तरी वेळ मिळत असेल का? एक 4 तास 5 तास तरी मिळत असतील का? हाही विचार आपल्या घरी जेव्हा एखादा शुभंकर, विशेषतः स्त्री असते, तेव्हा आपण हा तिच्या बाबतीत हे कन्सिडरेशन नक्की करावं. मग आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या अगदी छानच असतात का सगळ्या? तर तसंही नाही. त्यांनाही माहिती असतं की आई आजोबा अडलेत आणि त्याचा गैरफायदाही त्या घेतात. वेळेला पैशांसाठी अडवणूक करणं,
भावनिक दृष्ट्या गुंतवणं किंवा स्टोरीज सांगून की माझ्या मुलीची ऍडमिशन आणि फीलाच पैसे नाहीत. त्यांना माहिती असतं ह्या घरांमध्ये शिक्षणाला महत्व आहे आणि शिक्षणाचा विषय पुढे केला की आपल्याला नक्की पैसे मिळणार आहेत. इतरही आणखीन की काहीतरी घरातल्या वस्तू, साखर, खूप मोठी वस्तू असते असं नाही, पण आपल्या घरांमध्ये सहज उपकरणी किंवा अशाच म्हणजे देवांची उपकरणी किंवा अशा गोष्टी असतात, फोन, आपल्या काही इतर महागाच्या वस्तू असतात. तर हे आमच्या प्रशिक्षणाचा एक खूप मोठा भाग असतो की इकडे इकडे तुमचं लक्ष जाता कामा नाही. त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा एक कायदेशीर करार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनाही जबाबदारी आणि अधिकार अशा दोन्ही गोष्टींची त्याच्यात त्यांना जाणीव करून दिलेली असते. यांचं आणखीन एक काय असतं की ह्यांचं हातावर पोट असतं. त्यामुळे मधल्या एका काळामध्ये एक काम संपल्यानंतर दुसरं काम मिळेपर्यंत जर मोठी गॅप गेली तर त्यांच्या घरी चूल पेटणार नसते, कारण नवरा फक्त स्वतःचं पोट आणि स्वतःची बाटली एवढीच काळजी बहुतांश वेळेला घेत असतो. आणि त्यामुळे ह्या एकाच संस्थेशी निगडीत नसतात, तर 10 ब्युरोंना त्यांनी रजिस्टर केलेलं असतं, जेणेकरून इकडे नाही तर तिकडे, तिकडे नाही तर इकडे कुठेतरी काम मिळेल. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा परत ती व्यक्ती हवी झाली तर ती व्यक्ती आपल्याला मिळतेच असं नाही. म्हणजे आमच्याकडे खूपदा क्लायंट्स म्हणतात की आता एक 4 दिवसाचा ब्रेक घेऊ आणि मग परत काम सुरू करू, की थोडा आम्हालाही बदल होईल. मग त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला हीच व्यक्ती हवी असेल तर तुम्ही कंटिन्यू करा, कारण परत परत तीच व्यक्ती तुम्हाला मिळेल याची खात्री नाही. तर ह्याही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात की त्यांना कामात गॅप घेऊन चालत नाही, परवडत नाही. आता आपण येऊ शेवटच्या मुद्द्याकडे की संस्था. मी संस्था हा शब्द वापरतेय की पूर्वी त्याला टिपिकली नर्सिंग ब्युरो असं म्हटलं जायचं, आणि त्या नर्सिंग ब्युरोमध्ये आपण फोन केला की कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्या दारावरती धडकायची. पूर्वीच्या काळी तर तिचं आधार नसायचं, पॅन नसायचं, काहीही नसायचं, चिठ्ठी चपाटी आणि अशा ह्याच्यातनं काहीतरी ते काम चालायचं. सुदैवाने आधार आल्यापासून एक आयडेंटिटी कार्ड हे महत्वाचा विषय संपलेला आहे. सो संस्थेची जेव्हा आपण बाजूचा विचार करतो तेव्हा जबाबदारी हा सगळ्यात म्हणजे आन्सरेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा पैलू दोन्ही बाजूंनी संस्थेवर असतो. जसा तो आजी आजोबांच्या बाबतीमध्ये असतो तसाच साथी, आम्ही त्यांना साथी म्हणतो. जसे शुभंकर शुभार्थी हे शब्द आहेत, तसं आमच्याकडे आम्ही त्यांना मावशी मामा न म्हणता म्हणजे संबोधनात म्हटलं तरी सुद्धा आमच्याकडे टर्म त्यांना साथी हा आहे. सो मी काही वेळेला साथी हा शब्द वापरेन तर त्याचा अर्थ प्रोफेशनल केअर गिव्हर्स असा असेल. तर त्यांची ही जबाबदारी आमच्यावरती असते. आता जबाबदारी म्हणजे काय, तर ती लिगल जबाबदारी असते, ती आर्थिक जबाबदारी असते, ती नैतिक जबाबदारी पण असते आणि ती भावनिक जबाबदारी पण असते, दोन्ही बाजूंनी. कारण मी म्हटलं तसं आपल्या घरांमध्ये अनेक वस्तू सहज पडलेल्या असतात. उद्या जर त्यातली गायब झाली एखादी वस्तू तर तो आळ पहिल्यांदा ह्या केअर गिव्हर वरती येतो. त्याचं कारण तुमच्या घरातल्या ज्या स्वयंपाकाच्या किंवा धुणं भांड्याच्या बायका असतात त्या अनेक वर्ष तुमच्याकडे येत असतात. नव्याने घरात कोण इंट्रोड्यूस झालेलं असतं ती ही व्यक्ती असते आणि त्यामुळे पहिला आळ ह्या व्यक्तीवर येतो. शिवाय ह्या व्यक्तीला आजी आजोबांच्या खोलीमध्ये ऍक्सेस असतो आणि त्यामुळे तिची ती एक व्हल्नरेबल पोझिशन तिथे असते. त्यावेळी तो तपास करणं हे आमच्यावरती काम असतं. असं आमच्याकडे एकदा झालं होतं की आम्हीच एक अतिशय चुणचुणीत मुलगी एका घरामध्ये दिली आणि दुर्दैवाने तिला काय मोह झाला माहित नाही, पण तिने आजोबांचा जीपेचा हे मिळवला, कोड मिळवला आणि त्याच्यातनं पैसे स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. हे ती विसरली की जीपे असल्यामुळे सगळं ट्रेसेबल आहे. आणि जेव्हा आजोबांचा मुलगा आला इथे परत, कुठे तो बाहेरगावी होता, आणि तेव्हा त्यांच्यात बोलणं चालू, तर तेव्हाही आतून ऐकत होती आणि मग तिच्या लक्षात आलं की हे ट्रेस होणार आहे. म्हटल्यावर तिने आपणहून सगळं कबूल केलं. त्याच्यानंतर आम्ही पोलीस केस केली आणि मग ते हळूहळू हळू करून तिने ते सगळे पैसे फेडले. पण हा विश्वास जो असतो, ह्या विश्वासाची जबाबदारी संस्थेवर असते. आम्हाला अगदी खात्री होती की हे क्लायंट आपल्याला सोडून दुसरीकडे जाणार, पण आश्वस्तनी त्यावेळी जी ताबडतोब कारवाई केली तिच्यावर पोलीस केस करून त्यांना पोलिसात येणं शक्य नव्हतं, तर त्यांचा अर्ज लिहून घेऊन सह्या घेऊन परत पोलिसात नेऊन देऊन ही जी क्विक कारवाई केली त्यामुळे त्यांचा विश्वास टिकून राहिला आणि आजही त्यांच्याकडे आमची एक दुसरी खात्रीची मावशी तिथे आहे. सो ह्या आता व्यवसाय म्हणेन मी ह्याला, कारण मी सांगितलं की आमचं सशुल्क सेवा आहे. तर ह्या व्यवसायात एक मेजर चॅलेंज काय आहे, तर माणसांची कमी.
तुम्हालाही माहिती असेल किंवा अनुभव आला असेल की एखादी तुमची मावशी जेव्हा सुट्टीवर जाते आणि तुम्ही ब्युरोतनं व्यक्ती घेतलेली असली तर तिला रिप्लेसमेंट मिळणं हे खूप अवघड असतं. त्याचं कारण मी म्हटलं तसं की नोंदणी आमच्याकडे 1000 लोकांची असली तरी त्या वेळेला ती व्यक्ती उपलब्ध असेल असं नाही. दुसरा अनुभव असा असतो की जेव्हा मेलची गरज असते तेव्हा फिमेल उपलब्ध असतात, जेव्हा नाईट शिफ्टला माणसं हवी असतात तेव्हा डेची उपलब्ध असतात. म्हणजे असं करून चालत नाही की नगाला नग कुठला तरी दिलाय. जिथे आजींचं काम असतं तिथे मावशीच द्यायला लागते, नाईट असलं तर नाईटवालीच द्यायला लागते. पेशंट जर बेडरिडन असेल तर ते स्किल्स असणारी मावशी द्यायला लागते. पेशंट हिंडता फिरता असेल तर लाईट कामावाली पण जास्त थोडी सुशिक्षित, कारण माझी ना थोडी मैत्रीण गप्पा हे पण असतं, त्यामुळे थोडी सुशिक्षित. असं सगळं एक मॅच मेकिंग आम्हाला रोज तिथे करावं लागत असतं. आणि त्यामुळे हा चॅलेंज सगळ्यात मोठा असतो की मनुष्यबळ. मेल केअर गिव्हर जे असतात ते तर खरोखरी अगदी म्हणजे दुर्मिळ वनस्पती, दुर्मिळ द्रव्य म्हणतात तशी एक दुर्मिळ स्पीशीज आहे की मेल केअर गिव्हर्स. आणि त्यामुळेच त्यांना ही जाणीव आहे की आपल्याला काम भरपूर आहे. त्यामुळे यांच्यासाठी जेव्हा प्रशिक्षण आम्ही अरेंज करतो तेव्हा प्रशिक्षणाला न येणं हे अगदी सर्रास होतं. कारण काम बुडवून प्रशिक्षणाला कोण जाणार. मग आम्ही त्याच्यावरती विचार केला की आपण त्यांना भत्ता देऊया, त्यांचं काम बुडतंय ना, देऊया, संस्थेतर्फे 1 दिवसाचा पगार देऊया, पण शिकायला या. पहिल्या दिवशी 19 जणांनी रजिस्ट्रेशन केलं, तिसऱ्या दिवशी 3च व्यक्ती शिल्लक होत्या. कारण शिक्षण न घेताही जर मला काम मिळते तर मी शिक्षण का घेऊ. दुसरी गोष्ट, शिक्षण घेण्याची जी एक टेंडन्सी असते ती कधीतरी 6वीत 7वीत 8वीत शाळा सोडलेली त्याच्यानंतर 20-20 वर्ष शिक्षणाशी संबंध नाही. त्यामुळे एका जागी बसून समोरचा काहीतरी शिकवतोय ते समजून घ्यायचं ही एवढी त्यांची आता उरलेली नसते क्षमता. आणि त्यामुळे फॉर्मल प्रशिक्षण हे या लोकांच्या बाबतीमध्ये खूप अवघड असतं. त्याच्यावरती आम्ही तोडगा असं काढतो की जेव्हा आमचे कोणी एखाद्या क्लायंटकडे जातात तेव्हा आमच्या एक जण तिथे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रशिक्षण देतो. त्याने 2 गोष्टी होतात की आजी आजोबांना ही माहिती असतं की हे ट्रेनिंग दिलं जातंय आणि त्यावेळी त्या विशिष्ट कुटुंबाच्या त्या शुभार्थींच्या संदर्भात जर काही रिक्वायरमेंट असतील तर ते तिथल्या तिथे डिस्कशन होऊन त्याप्रमाणे तिथे ट्रेनिंग ते दिलं जातं. आता एक महत्वाचा प्रश्न आम्हाला विचारला जातो की तुम्ही यांचं बॅकग्राऊंड चेक केलंय का, पोलीस व्हेरिफिकेशन केलं आहे का. तर ह्याच्यात आम्ही सुरुवातीला पोलीस व्हेरिफिकेशन करत होतो, पण आमच्या लक्षात आलं की खूपशी ह्यातली लोक ही कुठल्या तरी गावातून पुण्यात आलेली असतात कामाकरता. बीड, उस्मानाबाद, लातूर, कोकणातली अशी ही मुलं मुली असतात आणि त्यांचं आधार कार्ड तिथलं असतं. सो पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आपण जेव्हा पाठवतो तेव्हा ते आधार कार्ड जिथे असेल तिथलं सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. म्हणजे ही व्यक्ती 15 वर्ष पुण्यात आहे, इथे त्या वस्तीत तिथे राहतोय, तिथे त्यांनी काही केलेलं असलं तर त्याचं कुठलंही रेकॉर्ड त्या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये येत नाही. मग ह्याच्यावरती उपाय काय, तर आम्ही असं सुरू केलं की त्यांनी आधी जिथे काम केलेलं असेल तिथलं रेफरन्स चेक करायचं. त्यामुळे आम्हाला त्यांच्या विश्वासार्हतेबरोबरच इतरही गोष्टी कळायला लागल्या की त्यांचे जे वागण्यातले वर्तणुकीतले जे काही त्यांचे पैलू आहेत, वेळेवर येणं, स्वच्छता, सेविंग करते की नाही का, कुठलं तरी उथळ माथळ काहीतरी करते आहे, ह्याही सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. त्याच्यानंतर एक आम्ही आणखीन केलं की जसं आम्ही क्लायंट्स बरोबर अग्रीमेंट साईन करतो, कारण ती एक लिगल जबाबदारी आमच्यावरती असते, तसंच ह्या लोकांच्या बरोबर सुद्धा एक लिगल अग्रीमेंट केलं जातं. त्यांचा फॉर्म भरून घेतला जातो, त्यांची सगळी वैयक्तिक कौटुंबिक सगळी माहिती भरून घेतली जाते आणि काम देण्यापूर्वीच त्यांचं काही प्रशिक्षण आमच्याकडे केलं जातं. आणि मग मी सांगितलं तसं कामावरती सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. आता एक आणखीन डिमांड आमच्याकडे खूप येते की आम्हाला मावशी हवी आहे किंवा मामा हवेत, पण पूर्ण वेळ नकोय, ते कामच नाहीये पूर्ण वेळाचं. तर तुम्ही सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 असं कोणी देऊ शकाल का. म्हणजे मग सकाळी येऊन ते आजोबांचं सगळं करतील, आंघोळ दाढी जे असेल ते, आणि मग आजोबांना नाश्ता खायला घरून जातील आणि मग संध्याकाळी आजोबांना फिरवून आणायचं आहे किंवा काय अशा तऱ्हेचं करतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडची जी कामवाली येते धुणं भांड्याची, ती आपल्याच बिल्डिंगमध्ये किंवा आपल्याच सोसायटीत 5 ठिकाणी जाते. त्यामुळे तिला म्हटलं की बाई थोड्या वेळाने परत ये, तर तिला येणं शक्य असतं. पण हे लांब लांबहून लोक येतात, आपल्या वस्तीमध्ये ही लोक राहत नाहीत. तर ती सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 कशी येऊ शकेल. मधल्या वेळात तिने कुठे जायचं, ती परत घरी जाऊन परत येण्याची शक्यता अगदीच कमी आहे. कारण तिला ते आपण मगाशी तिच्या वेळेचं जे गणित बघितलं त्यात प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये. मग हे सगळं बघता हे अशा तऱ्हेने देणं कसं शक्य आहे.
मग जेव्हा आम्हाला शक्य असेल तेव्हा आम्ही असं करतो की नाईट जी लोक आहेत की तिला मग सकाळी दुसरीकडे जवळच असलं तर बाई 2 तास जाऊन आजींची आंघोळ तेवढी करून मग तू घरी जा. अशा तऱ्हेने काहीतरी आम्ही मॅनेज करतो, पण प्रत्येक वेळेला तो प्रॅक्टिकली ते सोल्युशन शक्य होतच असं नाही. तिसरा प्रश्न असा येतो संस्था म्हणून आमच्या बाबतीमध्ये की शिफ्ट ही डे शिफ्ट ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 आणि नाईट शिफ्ट रात्री 8 ते 8 अशी असते. बरोबर ह्या वेळेला फोन कॉल्स येतात की अगं ती आली नाही आली. आणि ह्या कॉल्सच्या वेळेला आमचे जे एम्प्लॉईज असतात ते त्यांच्या घरी असतात. त्यांच्या घरी त्यांना स्वतःच्या घरचे व्यवसाय सोडून, कारण ते 10 ते 6 ऑफिसमध्ये असले तर घरी गेल्यानंतर त्यांनाही त्यांच्या घरची काही काम टाकून पुढच्या 50 जणांना फोन करून तिथे ताबडतोब रिप्लेसमेंटची व्यवस्था करावी लागते. आणि अशा वेळी संस्थेची अपेक्षा असते क्लायंट कडून की थोडं तुम्ही समजून घ्या की 8च्या ऐवजी कदाचित 9 वाजता किंवा 10 वाजता ती व्यक्ती पोहोचू शकेल. आम्ही आमच्याकडून 100% प्रयत्न करतोच, पण अगदी क्वचित असंही घडू शकतं. म्हणजे फक्त आम्ही म्हणत नाही, सर्व ब्युरो, फक्त आश्वस्त बद्दल मी इथे बोलत नाही, मी इथे सर्व ब्युरोच्या आणि सगळ्या संस्थांच्या वतीने बोलतेय की तरीही एखाद्या वेळेला व्यक्ती मिळत नाही. आणि अशा वेळेला म्हणून मी म्हंटल की नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी आपण शुभार्थी आणि शुभंकर म्हणून प्रेमानेच वागलं पाहिजे. आणि अशा वेळेला मदतीची गरज पडू शकते. आता ह्याच्यात जी मी इतर कामं म्हटली ना की डॉक्टरांच्याकडे जायचंय, बँकांची कामं आहेत, ते आम्ही आमचे मित्र किंवा आम्ही ऑफिसचा स्टाफ सुद्धा जाऊन ही कामं करतो. पण जिथे डायपर सारखी केअर आहे किंवा स्पंजिंग सारखी, पोझिशनिंग सारखी केअर आहे, ती आम्हीही तसे प्रशिक्षित नसतो आणि आम्हीही शारीरिक दृष्ट्या तसे सक्षम नसतो. आणि त्यामुळे तिथे आम्ही स्वतःला रिप्लेसमेंट म्हणून नाही प्रेझेंट करू शकत. या संस्थांच्या अडचणी असतात. अनेकदा असं होतं की ही नाही जाणार आहे, कळलं, त्याच्या पुढे आम्ही काहीतरी करून व्यवस्था करतो. अशा वेळी जी केअर गिव्हर आहे तिला सांगतो, बाई रिक्षाने जा पण वेळेवर पोहोच. ही सगळी व्यवस्था होते. आणि तिथे पोहोचल्यानंतर ते म्हणतात, नाही आम्ही यांना सांगितलंय ते येत आहेत तर तू आता परत गेलीस तरी चालेल. अशाने होतं काय की त्या केअर गिव्हरचा संस्थेवरचा विश्वास पण डळमळीत होतो की तुम्ही सांगता आणि ते तर आम्हाला परत पाठवतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण विचार केला पाहिजे की आपली जबाबदारी, शुभार्थी शुभंकर किंवा आपलं कुटुंब, आपली जबाबदारी सुद्धा संस्था आणि केअर गिव्हरच्या बाबतीमध्ये काय आहे. मला आज खूप आनंद होतोय की हा पैलू इथे मला मांडण्याची संधी मिळाली. मी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा विषय बोलत असते, पण आज तर मला याचा खूपच आनंद होतोय. मग आता आपण हे बाजू पाहिल्या ज्याच्या त्याच्या, पण मग याला सोल्युशन काही नाही का, किंवा काही मध्य हे काढता येणार नाही का? तर त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे वैयक्तिक स्तरावरती किंवा कुटुंबाच्या स्तरावरती किंवा संस्थेच्या स्तरावरती आपण काय करू शकतो, आणि दुसरं पॉलिसी म्हणून याच्यात काही बदल होऊ शकतो का? तर वैयक्तिक स्तरावरती सगळ्यात महत्वाची, शुभंकर, शुभार्थी आणि कुटुंब, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजाराचा ऍक्सेप्टन्स. हा सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि परिस्थितीची जाणीव की ही अशी अशी परिस्थिती आहे आणि हा आपला प्राथमिकता, ही आपली प्राथमिकता जबाबदारी आहे. आणि आपण ती दुसऱ्यांची मदत आपल्या जबाबदारी कमी करण्यासाठी घेतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशिक्षण घेणं की नेमकं काय प्रकारे काम केलं किंवा मदत केली तर ती मदत होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्यांना कायमच जर अवलंबित्व ठेवलं तर ती मदत होणार नाहीये, ती त्यांच्यासाठी उलटी घातक ठरणार आहे. तर त्यामुळे ह्या तऱ्हेचं प्रशिक्षण, आणि मला नक्की खात्री आहे की पार्किन्सन्स मित्रमंडळातनं शुभंकरांना अशा तऱ्हेचं प्रशिक्षणही दिलं जात असणार आहे. इथे एक म्हणजे मला माझा स्वतःचा अनुभव प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगावासा वाटतो. माझी आई डिमेन्शिया पेशंट होती आणि ती शेवटच्या दिवसात माझ्या बहिणीकडे होती. मी गेले की विचारते, ओळखलंस का? बहिणीकडे राहत होती, बहिणीचं नाव इरावती होतं. ती म्हणायची, हो इरावती. म्हणजे तिला कोणीतरी आहे एवढं लक्षात यायचं. आणि मग दुसरी म्हटलं, मग ही कोण आहे? म्हणजे बहिणीकडे हात करून म्हटलं, ही कोण आहे? की ती म्हणायची इरावती. म्हणजे थोडंसं कन्फ्युजन तिच्या मनात निर्माण झालेलं असायचं. आणि मग अगं असं कसं, 2-2 कशा इरावती? मग ते कव्हरअप करायला ती सांगायची, असू शकतात. म्हणजे
त्या रुग्णाला किंवा त्या शुभार्थीला आपण अडचणीत टाकतोय हे कळण्याचं आमचं तेव्हा ज्ञान नव्हतं. तेव्हा या क्षेत्रात मी कामाला सुरुवात केलेली नव्हती आणि त्यामुळे नंतर मी जेव्हा लक्षात आलं हे शिकले तेव्हा मी जायला लागले. जेरॉन्टॉलॉजीचा कोर्स केल्यानंतर मी तिला सांगायला लागले, आई मी प्रीती, ओळखलंस का? मग ती म्हणायची हो प्रीती, आणि ही रावती. हे मग तिचं तिने नंतर सुरू केलं. पण म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण खरोखरी केअर गिव्हिंग करतोय का त्या व्यक्तीला आणखीन ट्रबलमध्ये टाकतोय, हा शुभंकरांनीही विचार करण्याची गरज असते. फॅमिली सपोर्ट मी म्हंटल तसं अतिशय महत्वाचा असतो. नातेवाईक की मला 2 दिवस गावाला जायचं आहे, तर कोणीतरी आहेत केअर गिव्हर संस्थेचे, पण कोणीतरी येऊन जाऊन लक्ष ठेवा. इथेही तुम्हाला नातेवाईक कामाला येऊ शकतात. हक्काने बोलवावं असे मित्र खूप महत्वाचे असतात, ते अतिशय सांभाळावे लागतात. आणि हक्काने बोलवता येतील असे शेजारी. मी परत परत शेजाऱ्यांचं नाव घेतेय कारण सख्खे शेजारी ही आपल्याकडे टर्म आहे. आणि आपण जेव्हा हक्काने त्यांना बोलवतो त्यावेळी त्यांच्या मदतीलाही आपणही हक्काने जायला पाहिजे, तर ते नातं म्युच्युअली टिकून राहील. नाही तर ते म्हणतील की हेच आम्हाला सारखे हाक मारतात आणि आम्हाला कधीतरी मागितलं तर हे येत नाहीत. तर हे असं होऊ नये. आणि हे आपण वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावरती लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. संस्था आपल्याला लुबाडायला बसलेली नाही. जीएसटी वगैरे खर्च वजा जाता, हा तो एक मुद्दा इथे मी थोडासा थोडक्यात बोलते की जीएसटी हा संस्थेला पडतो, ब्युरोंना खूपदा पडत नाही. ब्युरो हे वैयक्तिक प्रोप्रायटरी स्वरूपाचे असतात आणि मग कधीतरी मी माझ्या नावे चेक घेतो, कधीतरी बायकोच्या नावे घेतो, कधीतरी मुलाच्या नावे घेतो आणि जीएसटी पर्यंत पोहोचू देत नाही उत्पन्न, जेणेकरून तो एक बर्डन येत नाही. पण आश्वस्त सारखी किंवा अशा तऱ्हेची कुठलीही रजिस्टर्ड संस्था जर तुम्ही बघितली तर त्यांना जीएसटी पडतो आणि त्यामुळे अर्थातच कॉस्ट त्यांच्या सेवेची वाढते. ब्युरोच्या तुलनेत आश्वस्तची सेवा का महाग आहे असं लोक म्हणतात, तर हा एक मोठा एलिमेंट तिथे येतो. त्यावेळी महाग आणि रॅशनल ह्याचा एक आपण तुलना तिथे केली पाहिजे. आणि म्हणून संस्थेवरती विश्वास ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. पॉलिसी स्तरावरती आपल्याकडे काय चाललेलं आहे, तर हे ब्युरो आहेत, हे नोंदीत असतात का? काही वेळेला असतात. पण जसं नर्सिंग काउन्सिल असतं की त्या नर्सला शिक्षण झाल्यानंतर काउन्सिलमध्ये रजिस्टर करावं लागतं आणि मगच ती नर्स म्हणून जॉईन होऊ शकते, तसं अटेंडंट साठीचं कुठल्याही तऱ्हेची काउन्सिल की जिथे त्यांचं ट्रेनिंग घेतल्याची नोंद होईल अशी आपल्याकडे कुठलीही फॅसिलिटी नाही. आणि त्यामुळे अनेकदा असं होतं, आश्वस्तमध्ये आम्ही ते करत नाही, पण अनेकदा असं होतं की कुठली तरी लातूरून एक मावशी आली, स्वारगेटला उतरली की डायरेक्ट तिला क्लायंटच्या घरी पाठवायचं आणि नगाला नग द्यायचा. तिला काहीही ना शहरी जीवनाची माहिती असते, ना पेशंट केअरची माहिती असते, ना काय करायचं ह्याची माहिती असते. तर हे असं होतं कारण कुठल्याही तऱ्हेचा गव्हर्नन्स या सिस्टीमला नाही, कुठल्याही तऱ्हेचं रजिस्टर करण्याची कुठलीही सिस्टीम नाही, ट्रेनिंग, त्याच्यामधला रिसर्च असं काहीही इथे उपलब्ध नाही. आम्ही 1-2 वर्षापूर्वी एक 46 एनजीओचं 46 ब्युरोचा अभ्यास इथे केला होता आणि आम्हाला एक वगळता बाकी अपवाद मिळाले नाहीत की जे व्यवस्थित ट्रेनिंग आणि या सगळ्या गोष्टी करतायत. त्यामुळे ट्रेंड पर्सोनेल मिळणं ह्याच्यामध्ये खूप मोठी गॅप संस्थांनाही बघायला लागतीये आणि समाजालाच ती मोठी गॅप बघायला लागतीये. आपण बघतो की आपल्याकडे येतात त्यांना ट्रेनिंग खूपदा नसतं. त्याचं कारणच हे आहे की मनुष्यबळच अवेलेबल नाही. तुमच्यापैकी अनेक जण पूर्वी मुलांकडे वगैरे जाऊन आलेले असाल किंवा परदेशात जात असाल तर तुम्हालाही कल्पना असेल की तिथे अशा तऱ्हेचा घरी केअर गिव्हर ही तर चैन आहे आणि न परवडणारी बाब आहे. सुदैवाने भारतात आपल्याला अजूनही अशी माणसं मिळत आहेत. तिथे 4 प्रकारच्या स्टेजेसमध्ये तुम्ही आपोआप कम्युनिटी लिव्हिंग मध्येच जाता. कारण 18व्या वर्षी मुलं बाहेर पडली की ती म्हातारपणी तुमच्या बरोबर असतील ही शक्यता शून्य असते. आणि त्यामुळे तुम्ही आधी कम्युनिटी लिव्हिंग, मग असिस्टेड लिव्हिंग असं करत हॉस्पाईस पर्यंत हा प्रवास तिकडे करावा लागतो. आपल्याकडे सुदैवाने मनुष्यबळ उपलब्ध आहे, पण ही गॅप मात्र आहे आणि ही गॅप दिवसेंदिवस वाढत जाणार. कारण 10वी-12वी झाल्यानंतर बाय चॉईस पेशंट केअर मध्ये येण्यापेक्षा ही लोक कुठेतरी डिलिव्हरी बॉय म्हणून, कुठेतरी मॉलमध्ये, कुठेतरी ऑफिसमध्ये, जे जास्त डिग्निफाईड काम आहे, ज्याला आठवड्याची हक्काची सुट्टी आहे, कदाचित प्रॉव्हिडंट फंड आणि अशा तऱ्हेच्या सोयी आहेत, अशाकडे जाण्याचा स्वाभाविक कल या लोकांचा असतो आणि असणार आहे. त्यामुळे हळूहळू आपल्याकडेही हे मनुष्यबळ कमी होणार आहे.
आणि ह्याच्यात सरकारी विचार करताना आपल्यासारख्या देशांमध्ये पॉप्युलेशन हा विषय आपण सोडून देऊयात. डेमोग्राफिक चेंजेस आपण म्हणतो, तरुण देश आहे, पण जे तरुण आहेत ते क्वालिफाईड आणि स्किल्ड आहेत का, हा दुसरा मुद्दा येतो. आणि मग सरकारच्या पुढे तरुण, शिक्षण, उद्योजकता, स्त्रिया, मेडिकल, ह्या सगळ्याला प्रायोरिटी द्यायची. डिफेन्स, आताच्या बाबतीत डिफेन्स हा एक मोठा विषय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ह्याला प्रायोरिटी द्यायची का एजिंगला प्रायोरिटी द्यायची? तर अर्थातच सरकारच्याही दृष्टीने एजिंग हे प्रायोरिटीवरती येत नाही. सुदैवाने नीती आयोगाने आता सिनियर केअर रिफॉर्म्स काही मांडले आहेत, ज्याच्यात या तऱ्हेच्या सर्व्हिसेसना जीएसटीतून सूट देणं किंवा असेही काही मुद्दे आहेत. तसं झालं तर कदाचित ह्या सर्व्हिसेस थोड्या स्वस्त होऊ शकतील आणि मग आणखीन अच्छे दिन येतील. पण आता तरी ते अजूनही स्वप्नात आहेत आणि त्यामुळे तुम्ही, आम्ही, जोशी काका, मंजू, आपण सगळ्यांनी मिळूनच हे प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये पार्किन्सन सपोर्ट ग्रुप आहे, अल्झायमर मित्रमंडळ आहे. तर ह्याही लोकांचं खूप मोठी भूमिका आहे की जे प्रशिक्षण देत आहेत आणि एक खूप मोठा सपोर्ट या घरांना करत आहेत. तर मला वाटतं की माझ्याकडचं जे आहे ते मांडून झालेलं आहे. कुणाला काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील, आश्वस्तसाठी काही सूचना असतील. आश्वस्त ही शिकणारी संस्था आहे आणि 21 सालापासून आजही आम्ही शिकतोच आहोत. शिकण्याची एक छोटीशी गमतीशीर किस्सा सांगून मी हे संपवते. आमचे एक क्लायंट होते, त्यांना वैशालीत जायला सोबत ही सर्व्हिस आम्ही देत होतो. कारण पूर्वी दर शनिवारी आम्ही जायचो आणि मग सगळे मित्र पांगले कुठे कुठे. आता कुणीच नाही, मग मला वैशालीत जाता येत नाही. मग अशा 85-82 वर्षाच्या आजोबांना वैशालीत जायला मित्र म्हणून आम्ही एक 78 वर्षाचे काका दिले. कारण तिथे 22शीच्या मुलाचा उपयोग नाही किंवा 35शीच्या माणसाचा उपयोग नाही. तर ते जायला लागले. दुसऱ्या महिन्यात मला आजोबांचा फोन आला की अगं एक छोटीशी अडचण आहे, तक्रार आहे. म्हटलं तुम्हाला तरुण कोणी हवंय का? म्हणजे काका मुद्दाम दिलेत की हमारे जमाने में वाल्या तुमच्या गप्पा व्हाव्यात. तर म्हणे नाही, त्यांच्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहीये, पण एक तक्रार आहे की ते माझ्याबरोबर खात नाहीत, फक्त चहा घेतात. मग मला खायला संकोच होतो. हे आमच्यासाठी लर्निंग होतं. कारण आमच्या यांना इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात की क्लायंटला उगाच खर्चात पाडायचं नाही, चहा प्या. मग आम्ही म्हटलं की नाही, तुम्ही त्या दिवशी नाश्ता करू नका, त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्यावर तिथे अन्न खा. सो फूड शेअरिंग हे सुद्धा किती आपल्या संस्कृतीत महत्वाचं असतं, हे आमच्यासाठी त्या दिवशी धडा होता. असं रोज आम्ही शिकतोय नव्याने. आणि ह्या किस्स्यावरती मला मुद्दाम एंड करायचं होतं की असेही गमतीशीर प्रसंग आमच्याकडे होत असतात. सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाला. खूप सुंदर प्रीती, खूपच सुंदर. म्हणजे इतकं सविस्तर आणि इतके सगळे मुद्दे आता मांडले गेले की आमची एक शुभार्थी गौरी इनामदार यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहिलंय की प्रश्न विचारायला काही उरलंच नाहीये असं. कारण धन्यवाद. त्यांची त्यांची बाजू याच्या अंडर येणारं प्रत्येक ते आणि त्यांची बाजू याबद्दल खूप छान, खूपच सुंदर विश्लेषण सगळं केलं गेलं. आमच्या शुभार्थी शुभंकरांसाठी काही टेकअवे पॉइंट्स, जस्ट मी काही मुद्दे लिहित होते ते परत एकदा अगदी थोडक्यात सांगते की आपण यातनं काय लक्षात ठेवूया. म्हणजे आपल्या घरी जेव्हा आपण, आता मी पण केअर गिव्हर हा शब्द वापरते, सो अशी जेव्हा आपली गरज असते तेव्हा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा करून घेण्याची किंवा दुसऱ्यांकडनं मदत ऍक्सेप्ट करायची आपल्यालाही सवय करून घ्यावी लागणार. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणं आवश्यक आहे. किल्ली वगैरे, दाराला आतनं कड्या लावू नका, हे सगळे मुद्दे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहेत. घरच्या केअर गिव्हरनी स्वतःची काळजी घेणं हे किती महत्वाचं आहे हे वारंवार आम्ही आमच्या इतर कार्यक्रमांमधूनही सांगत असतो. म्हणजे की शुभंकरांसाठी त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं ह्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जो तो केअर गिव्हर, एखादी मावशी किंवा मुलगी जी आपल्या घरी असते आणि ती अशी मध्ये मध्ये बसलेली किंवा सपोज दुपारी थोड्या वेळ झोपलेली आढळली, आडवी होते. त्याच्यावर आक्षेप घेऊ नये. म्हणजे आपण जे काय 10 तासाचे किंवा 12 तासाचे पैसे देतो त्याचा अगदी बारकाईनं म्हणजे ते वसूलच झालं पाहिजे. त्यांनी प्रत्येक तास किंवा प्रत्येक मिनिट कामच केलं पाहिजे
अशी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. तिचा घरात प्रेझेन्स असणं आणि गरज पडली तर ती मदतीला आहे, ही भावना सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे प्रत्यक्षात तिने फिजिकल काम किती केलं याच्यापेक्षा गरज पडली तर ती अवेलेबल आहे, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. मला एक मी आणि बोलू का? हो ठीक आहे. हा नाही, बोल बोल शोभना दीपा. ते हे झालं की बोलते, मला वाटलं तुझं झालं. ओके, जस्ट आणि मला दोन पण याच्यात सांगते बोलायचं की होतं. जोशी काका जोशी ओके ओके, मी संपवत नाहीये, माझं झाल्यावर हे करते की प्रीती दामले या खूप चांगल्या अभिनय करतात, हे आपण सगळ्यांनी बघितलं. कारण जोशी काका आणि मंजू यांचं त्यांच्या टोन मध्ये आणि हे बोलणं अतिशय सुंदर, खूप मस्त. नाही, काय आणि असतं ना डॉटर ऑफ की कॅलिफोर्निया सिंड्रोम. नाही, याचं मी सांगते की आम्हाला पुष्कळ ठिकाणी आश्वासाची माहिती सांगायला बोलवतात आणि आपण तेच ते बोललो ना की खूपदा आपण मेकॅनिकल बोलतो. त्यामुळे आम्ही दरवेळेला काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी रोल प्ले करतो, कधी स्किट करतो. तर मी आजही तेच म्हटलं की सरळ सरळ बोलण्याविषयी काहीतरी वेगळं करून ज्याची त्याची बाजू ज्यांनी त्यांनी मांडावी ना. प्रीती दामलेंनीच कशाला नाही सगळ्यांची बाजू बरोबर आहे, ते मांडायची. फार 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 सुंदर, म्हणजे एकदम खूपच सुंदर. आणि डॉक्टर ऑफ कॅलिफोर्निया सिंड्रोम हा म्हणजे हा शब्द मला आज कळला. हे असं घडतं हे माहिती आहे, पण ऍक्च्युअली हा वर्ड मला किंवा हे मला माहित नव्हतं. शोभनाताईंना आणि श्यामलाताईंना बोलायचं आहे. कोणी पण एक जण आधी बोलू शकता. फारच सुंदर सांगितलं बोलू सगळं. का? आणि यातलं तर मला खूपसं मी सांगायचं होतं की अनुभवलेलं आमच्याकडे पण आहे. कॅफेटेरिया होते माझ्या त्यामुळं मिस्टरांसाठी. त्यामुळे तर मला ते त्याच्यात सगळं त्याची पटतं. कोणालाही पार्किन्सन्स बद्दल एक माहिती मिनिट दोघी नसेल. एक बोलतोय मिनिट. आम्ही. हा सॉरी. हा, मी थांबते. श्यामला तुम्ही बोला तुम्ही. मला श्यामलाताई. हे सगळं खूपच पटलं. तुम्ही काय बोललात ते सगळ्यांच्या बाजू पटल्या. आणि मी पुष्कळ साहेबला अनुभवलेलं पण आहे. आणि अ, साथी शब्द पण मला आवडतो. जसं हे शुभार्थी शुभंकर, तसं साथी शब्दही आवडला. फारच छान. धन्यवाद, थँक्यू. शोभनाताई. हा बोलू का? हा बोला. तर मला सांगायचं होतं की त्यांना पार्किन्सन हा आजारच वेगळा आहे थोडा, त्यामुळे त्यांनी कुठं पाहिलेलंच नसतो पार्किन्सनचा पेशंट. आम्हाला एकही असं मिळालंय की त्याला पार्किन्सनची माहिती आहे आणि बहुसंख्य ठिकाणी नसते, कारण हा रेअर येतो आजार. तर मी त्यांना फिरोला, आमचा जो ब्युरो होता त्यांना मी म्हटलं होतं की त्याच्यापुढे तुम्ही कुठेही पेशंट पाठवताना जर तो पार्किन्सनचा असला, ज्यांच्याकडे तो ब्युरोचा माणूस तुम्ही पाठवाल, तर त्या माणसाला मी सांगेन की हा पार्किन्सन आजार काय आहे, किंवा आम्ही काही छोटं लेख स्वरूपात त्याला की त्यांना ती वेगवेगळी लक्षणं कशी हाताळायची हे तिथं ते त्याला समजू शकेल. पण त्यांनी काही मला सपोर्ट दिला नाही. तर मी तुम्हालाही सांगू शकते की आश्वस्तमध्ये जर पार्किन्सनचं पेशंट आलं तर मला तुम्ही सांगितलं की मी व्यक्तिशः म्हणते, आम्ही पार्किन्सन मित्रमंडळासाठी घेऊ शकत नाहीये, कारण नंतर पुढे कोण करेल किंवा नाही माहिती नाही. आता आम्ही सगळे असे करणार आहोत काम. तर तुम्ही मला सांगायला हरकत नाही की ह्यांना तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. मी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर त्यांना सांगू शकेन की वैशिष्ट्य काय काय असतात, लक्षणं काय असतात, त्यावेळी काय करायला पाहिजे. ही लक्षणं न माहिती असताना त्यांचा गैरसमज होऊन दोघांची रिलेशन चांगली नाही राहू शकत, असं होऊ शकतं. तेवढंच मला सांगायचं. अगदी नक्की. म्हणजे ही चांगली ऑफर आहे आमच्यासाठी आणि त्याचा आम्ही नक्की हो. लाभ घेऊ. शोभनाताई, मी जेरॉन्टॉलॉजी करत होते तेव्हा आपण सनवळला भेटलो होतो. हा 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 हा, लेक्चर द्यायला आले. हो, त्यावेळी काका पण होते. हो हो हो. मी विचारू शकते का? आत्ताच मला एक प्रश्न माझ्या केअर गिव्हरनी विचारला. नक्की नक्की. काय होतंय, आता माझ्याकडे वर्षभर झाला 24 तासासाठी ठेवावा लागलाय. तर ती असतात तरुण मुलं त्यातल्या त्यात, म्हणजे काही अशी काही, कारण पार्किन्सनच्या पेशंटला सांभाळायला खूप एजेडही उपयोगी पडत नाही सगळे बिरले तर. आत्ताच माझा केअर गिव्हर विचार होता, मला कंटाळा येतो आता, हा बदललेला नवीन ब्युरोचा, तर मी माझा कंटाळा कसा घालवू. तर हे ऐकतानाच त्यांनी मला विचारलं. तर हा माझ्या पुढचा एक प्रश्न येतो की तो खूप चांगला आहे हेमंत आमचा, पण त्याला टिकवून ठेवायचा असेल माझ्याकडे, तर त्याचा जो कंटाळा येतो असं जर म्हणाल्यानंतर समजा त्याला नको वाटलं
तर तो तर पाहिजे आहे मला, पण त्याचा कंटाळा घालवायचा आहे. आणि आम्ही दोघच जण राहतो घरात. मी म्हणजे त्याला गमतीने म्हटलं की आता 10 दिवसांनी माझा अमेरिकेहून मुलगा येतोय आणि त्याचा छोटा मुलगा येणार आहे बघ, तुझा कंटाळा जाईल, तो खूप बडबड बडबड करतो. तर त्याच्यासाठी काय करता येईल असं मला आत्ताच सो आलेला, ह्या क्षणी आलेला प्रश्न मला. सो आम्ही अशा वेळी काय सुचवतो की ज्यावेळी काका झोपलेले असतील किंवा आता काही त्यांचं करायचं नाहीये, म्हणजे सगळं त्यांचं झालेलं आहे, त्यावेळी त्याला सांगायचं की जा एक फेरी मारून ये अर्धा तास. नाही ते तो करतोच आहे, कारण तसं बाकी काम काही नसतं. एकदा सकाळच्या वेळी थोडं काम असतं 2-3 तासाचं, आणि इतर वेळा तर मीच असते, म्हणजे जेवणी खाणी वगैरेच्या वेळा मी स्वतःच बघते, त्यामुळे मी नसेल तेव्हाच एखाद्या वेळा लागलं तर. कारण होतं काय की आता हा तरुण मुलगा आहे म्हणताय तुम्ही, त्याच्या दृष्टीने विचार जर केला, त्याची बाजू, तर पेशंट हा तर एक भाग झाला, पण घरात सुद्धा फक्त आपल्या आजी आजोबांच्या बरोबर राहायला कुणाला आवडेल तरुण मुलाला? एक्झॅक्टली. त्यामुळे समवयस्क त्याला कुणी नाहीये. तर आता तुम्ही नातवाचं तर सांगितलं, ते दिवस त्याचे छान तुला मजेतच आता जाते. महिना 1.5 महिना तर काय पण प्रश्न नाही, मुलं येत आहेत वगैरे. पण त्यावेळी तो जर फोनवर बोलत असला किंवा त्याच्या मित्रांशी बोलत असला तर थोडंसं दुर्लक्ष करणं नाही किंवा नाही, तो काहीतरी. आमच्याकडे तर तो प्रश्नच नाही, तो कधीही बोलू शकतो, तो बाहेर फिरायला जातो. उलट मी त्याला म्हटलं मेसचा डबा येण्यापेक्षा ना तू चालत चालत जा, जवळच आहे, खायलाच आम्ही असले की 1 तासभर तू जाऊन ये जेवण बिवण बाबांचं होईपर्यंत. त्याला तो प्रॉब्लेमच नाहीये माझ्याकडे. पण अरे हेमंता, हा इकडे ये 1 मिनिट, तूच सांग, आता तूच सांगते ना, कंटाळा येतोय म्हणजे काय होतंय. बोल. हा बघा हेमंत आमचा. नमस्कार हेमंत दादा, बोला. मला म्हणतोय छान सांगतायत त्या. म्हटलं थांब तुझा प्रश्न विचारते. कर्माचं म्हणजे मनच लागत नाही काम करायला, का कोणास ठाऊक. पण मन लागत नाही म्हणजे घरची आठवण येते का, इथे काम करायचं वाटत नाहीये का, वेळ जात नाहीये? वेळ जात नाही. कारण काम विशेष नाही, आणि मी घरचं काम कुठलंच त्यांना लावत नाही करायला. म्हणजे नकोच, तोच म्हणतो मला काही ती सांगा, म्हटलं अरे नको, कारण तो यायच्या आधीचा मला हे जाणवलं की एक जण काहीतरी, त्या माझ्या बाईनी तिला वर चढता येत नव्हतं म्हणून पंखा पुसतोस का जरा, मी खालून देते म्हणून. तर त्या ब्युरोनी एकदा आधीचे जे होते त्यांनी मला सांगितलं की त्याला तुम्ही पंखा पुसायला लावलात, म्हणजे मला हे माहितही नव्हतं त्या दोघात काय झालं होतं. मी नव्हतेही घरात, म्हणून म्हणे तो म्हटलं मला पंखे पुसायला लावले म्हणून मला नाही. असं आता काय खरं खोटं त्यांचं त्यांना माहिती. पण म्हणून मी म्हटलं नको, इथलं काही करू नको, माझा कपस्वा मी कधी विसरायला देत नाही, तू त्यांचं फक्त बघत जा काही. पण त्यांचं काम कमी असतं आमच्याकडे, कारण माय पेशंट इज बेटर इन अ पोझिशन. तर मलाच पाहिजे की त्यांचा, म्हणजे त्याला आणखी त्याला मोबाईल बघतो हे बघतो. आता हा म्हटल्यामुळे मी आपलं सहज विचारलं. हेमंत दादा, तुम्हाला काय हेमंत. आवडतं? म्हणजे तुम्हाला सिनेमा बघायला आवडतो, गाणी ऐकायला आवडतात, बागकाम आवडतं, तुम्हाला काय आवडतं तो तुम्ही विचार करा. कारण जसं मी म्हटलं ना की शुभंकरांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची असते. तुम्ही शुभंकर आहात आजोबांसाठीचे, तर तिथे तुमची काळजी तुम्ही घ्यायची, तुम्हालाच शोधून काढायला लागेल की तुम्हाला कंटाळ्यावरती काय हवं. तर बाहेर जाता तेव्हा एक वही पेन घेऊन या, काहीतरी चित्र काढून बघा. वाचायला आवडत असलं, त्यांच्या घरी मला खात्री आहे 100 पुस्तकं असतील, वाचायला आवडतंय का बघा, किंवा फिल्म आवडत असतील तर ते तुम्ही मध्ये मध्ये बघू शकता. आणि घरच्यांची आठवण येते हे अगदी स्वाभाविक आहे. पण आता आपण जर हे काम पत्करलं आहे तर दिवसातनं कधीतरी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याची सोय आहे, ते करून त्याच्या पलीकडे तर आपल्याला ड्युटी करावीच लागणार आहे. मग कंटाळा येतो म्हणून कसं चालेल? मग आता यांच्याकडे त्याच्याकरता एक उपाय आहे ना. त्याच्याकरता एक उपाय आहे, म्हणजे जे बोला. आहे घरी राहतात ते सगळे मिळून पत्ते खेळणं, त्याचं मनोरंजन करणं, हा एक उपाय आहे ना, आहे की नाही? बरोबर. नाही, म्हणून बोर होत त्याला असेल, त्यांना काय आवडतंय आणि त्यांचं मन कशात रमतंय हे त्यांना हा, शोधून काढायला पाहिजे. शोधून काढायला पाहिजे. त्याचे त्याला पत्ते खेळू आपण, एक्झॅक्टली. म्हणजे नाही, तुला मी बरं आपलं वाटेल. सहज आता चालू होता सेशन म्हणून विचारलं. आत्ताच तो म्हटला आता मी बघते त्याच्यावर, आणि मी सुद्धा एक काउन्सिलर आहे की आत्ताच तो मला जस्ट म्हणाला. म्हटलं आता चाललाच आहे आपला सेशन, तर हा येणारा एक वेगळा पॉइंट मला आता पहिल्या केअरटेकर कडनं कळला. कारण बाकी सगळे आधीचे म्हणजे असं की 24 तास फोनवरच असायचे, म्हणजे मला त्याचा कंटाळा लागला. अरे थोडासा फोन खाली ठेव. म्हणजे पेशंट पडेल, आता तू त्यांना धरलेस आणि एकीकडे असा करून बोलतोयस.
माझा प्रॉब्लेम वेगळा होता. ह्याला तर इतकी आवड नाही, ते एक मला आनंददायी झालं की आवडतं त्याला, पण थोडा वेळ बोलतो. हा 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 आय नाही, विल आणि से. घरच्यांशी बोलायला द्यायलाच पाहिजे, कारण हो. ते घरापासून लांब राहत आहेत नाही, तुमच्याकडे. माझं तर म्हणणं आहे, सो उलट चांगलं एंटरटेनमेंट व्हायलाच पाहिजे. आता मी हो त्याला तेच मी म्हंटल, टीव्ही बघत जा थोडा वेळ, तुला काय पाहिजे आवडत असेल ते. आता हम्म शोधून काढते त्याला काय आवडतं, त्याप्रमाणे करेन. पुढच्यांचा कोणाचा काही प्रश्न असेल तर. म्हणजे म्हणजे तो जसा तुमच्याकडे शुभंकर आहे, तसं त्यांचं शुभंकरही तुम्हाला व्हायला लागतं म्हणजे वेळेला. ही गोष्ट एक मला तुम्हाला सांगायची होती. मागचा हा तर खूपच छान आहे. मागचा आणि भयंकर मला असं की मी माझ्या पेशंटची काळजी घेऊ का केअरटेकरची केअर घेऊ, अशी वेळ आली हो माझ्यावर. आणि मग ते हो डबल ताण यायला लागला, म्हणून मी खरं तर बदललं. हो हो की हो हे मला फार टॅक्सिंग व्हायला लागलं. की हम्म. म्हणजे दिवसभर आपला आडवं पडून नुसतं मोबाईलवर चाय हुई की नाही वगैरे असं मला विचारणार. म्हटलं बापरे, हे मला तापदायक व्हायला लागलं. मी म्हंटल नाही महिनाभर सहन केलं. मी थोडं नाही, मध्ये आणि हे इंटरप्ट करते. असे कुणालाही जर काही शंका आल्या ना, की केअर म्हणजे केअर गिव्हर्स फटीग ज्याला आपण म्हणतो, तर हो अशा ह्याच्यात जर तुम्हाला काही आलं, तर मी स्वतः काउन्सिलिंग पण करते, जेरॉन्टॉलॉजिकल काउन्सिलिंग. हो तर हो. त्यावेळेला तुम्ही येऊ शकता, कारण खूपदा असं होतं की असंही होतं, आणि त्याला एक To be वेग पण frank, लागतो कधीतरी. to be frank, it is difficult for us to be a person 24 hours in our येस home, a different येस person, different culture, and from different करेक्ट. family, which is far म्हणजे different from our culture and everything. It takes हो also toll. म्हणजे मला असं येस येस जाणवलं. डेफिनेटली. म्हणून मी सुरुवातीला त्यांची परिस्थिती काय ते तेवढ्या करता सांगितलं, की हम्म. त्यांच्याकडे कायम हेच असणार आहे सिच्युएशन. हो. हम्म. असू दे, पुढचा प्रश्न कोणाचा असेल तर. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे, मनीषा मोडक. हा विचारू बोला. शकते का? हो हो आमच्याकडे आतापर्यंत ना माझ्या मिस्टरांना 2018 पासून पार्किन्सन आहे. मी आत्ताच या ग्रुपला जॉईन झाले, एक 4-5 दिवस बर झाले. बर आणि मला प्रॉब्लेम असा झाला की 24 तासाचा अटेंडंट ठेवलेला मी. पण आता शेवटी मी कंटाळून काढून टाकलं की जाऊ दे, मीच करते. कारण असंच व्हायचं, मिस्टर सगळं स्वतःच स्वतः करतात. फक्त उठताना ते त्यांना पकडायला, म्हणजे त्यांना हळू उठा, थांबा, हे सगळं सांगण्यासाठी अटेंडंट 24 तास. पण असं सतत मोबाईलवर बोलणं, मोबाईलवर ते बघणं आणि कानात ते इयरफोन, त्यामुळे त्याला कळायचंच नाही की हा माणूस पडतोय का उठतोय का आता काय. त्यामुळे ते पडायचेच. रात्री झोपताना पण असंच, त्यांना बाथरूमला जायला त्रास व्हायचा, तर ते 2-3 वेळा उठायचे. पण हा झोपून राहिल्यावर मलाच उठून ते करायला हो, म्हणजे लागायचं. उपयोगच नाही असं झालं हा. थोडक्यात. आणि अजून एक गोष्ट अशी की ते सतत तंबाखू खात राहायचे. हो एवढे हा अटेंडंट आले ना, त्या सगळ्यांना सवय होती. आणि आमचा 2 BHK आहे. मास्टर बेडरूमला नक्कीच सून आणि मुलगा, आणि हो आम्ही दोघांचं. आणि मग तो अटेंडंट पण त्याच टॉयलेटमध्ये जाणार. ते टॉयलेट दर अर्ध्या तासाने तो तिथे जातो, आणि मग ते क्लीन करायला. आणि मग त्याचा इतका नॉशा येतो मला, असं म्हणजे हो एक हो. आणि हे बघा, अजून एक चांगलं अटेंडंट मिळणं हा तर नशिबाचा भाग असतो. वर्षात असं नक्कीच. झालेलं हम्म की ह्या वर्षभरात ना मला हा खूप त्रास झाला. आणि हम्म शेवटचा जो झाला होता ना, तो ती तंबाखू सांडायचा आणि ह्यांना ते हेलुसिनेशन्स व्हायचे. तर हो. ते भिंग लावून बघायचे, हे बघ इथे मुंग्या आहेत, हे बघ इथे किडा आहे. अरे बापरे. मला शेवटी मी मुलाला सांगितलं, नको, मला त्रास झाला तरी चालेल, पण आता अटेंडंट ठेवू नकोस तू. इतकी त्यामुळे आमच्याकडे त्या पूर्व अटी मेले. असतात की व्यसन नसलं पाहिजे. हा. तर ते अर्थात काय झालं की आम्हाला ब्युरो पण दुसरे काही मिळाले नाही. 1-2-3 एकाच ब्युरोचे आम्ही करत होतो. पण ती काही त्यातली 2 मुलं चांगली आली होती. आणि मग हम्म. ते असंच झालं की ते गावाला गेल्यावर नंतर ती येत नाहीत ना परत, हो हो. दुसरी येतात कोणतरी, ते- म्हणून ती हम्म. आलेली. म्हणजे ती 2-3 मुलं चांगली होती. पण हा हम्म. अशी ती नंतरची ते खाणारी, तंबाखू खाणारी, आणि हम्म. मग ते फार व्याप झाला. त्याचा वास हम्म. येतो आणि ते सांडून ठेवतात. स्वच्छ राहिलं तर माझं काही म्हणणं नव्हतं, बाबा चल तू नुसताच बसतो. ते एक व्यसनात ते कामं करतात. त्यांच्या सवयी हो आपण काही मोडू शकत नाहीत असलेल्या. पण खरंय. हा त्रास खूप व्हायला लागला होता मला की ते सतत मिस्टर माझे भिंग घेऊन बघायचे आणि म्हणायचे, ते कण सांडलेला की हा
ही जे क्रीडा आहे, तर हे असे मी तुमच्या ब्युरोमध्ये आहेत का अशी लोक काही म्हणजे हे असं व्यसन असणारे? आमच्याकडे हा प्री क्रायटेरियाच आहे की व्यसन नाही. हा. तर जरा जरी आम्हाला अंदाज म्हणजे याला शंका तरी सुद्धा आम्ही त्यांना लगेच डिलिस्ट करतो. त्यामुळे आमच्याकडे असणाऱ्यांच्या पेक्षा काढलेल्यांची यादी जास्त मोठी आहे. की यांना यासाठी नको, हे यासाठी नको. आणि त्यामुळे अवेलेबिलिटी काय आहे ते मला ऑफिसमध्ये चेक करायला लागेल, मला ती कल्पना नाहीये. आणि मी म्हंटल तसं की मुळात ही फ्रॅटर्निटी कमी व्हायला लागली आहे. त्यात मेल अटेंडंट हे आणखीन कमी व्हायला लागले. कारण त्यांना ह्याच्यापेक्षा सोपं वाटतं की डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं तर जास्त पैसा मिळतो. वाटलं फोन बंद केला तर 4 तास सुट्टी, कोण विचारायला नाही की तू का फोन स्विच ऑफ केलास. बरोबर आहे. बांधिलकी ठीक आहे, मी काही तुम्हाला नाही. पर्सनली कॉन्टॅक्ट करते मग. नक्की नक्की नक्की. थँक्यू. मला हेच विचारायचं होतं प्रीती, की आमच्यापैकी काही जणांना पर्सनल जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा नंबर शेअर केलेला चालेल. मी म्हणजे ऑफिसची तुम्ही जे माहिती आणि नंबर असं सगळं तुम्हाला पाठवते. ओके, ठीक आहे. तीच तुम्ही फॉरवर्ड केली म्हणजे ग्रुपवर तरी चालेल. व्हॉट्सअपवर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे आणि मग थोडी कल्पना देऊन मग तुम्ही दोघं जण असं ते समुपदेशन सॉर्ट ऑफ जे काही असेल तर ते देऊ शकाल ना. नक्की नक्की नक्की. 1.5-2 तास होऊन गेले आहेत, नॉनस्टॉप खूप बोलता आहात तुम्ही. सो मला वाटतं महत्वाचं तर सगळं तो पिंड आणि आवड आहे. नाही आताच्या ते जाणवत आहे पण कुठेतरी बोलू का? बोलू हॅलो. का? हा, फक्त तुमचं नाव सांगा आधी आणि मग शैला कुलकर्णी. शैला कुलकर्णी. तुम्हाला पर्सनल जर विचारायचं असेल ना, पर्सनल काही विचारायचं असेल तर मला वाटतं आपण ते सेपरेट घ्यावं का? नाही, पर्सनल नाहीये. ओके, ठीक आहे. पर्सनल आत्ताच्या मॅडमनी जो प्रश्न मांडला, मी एकच मिनिट फक्त हे लावते, बॅटरी कनेक्ट करते, एकच मिनिट. थोडं होतं कसं ना, आपल्या सगळ्यांनाच असे आपल्या घरी येणाऱ्या केअर गिव्हरचे खूप वेगळे अनुभव, बरे वाईट सगळे अनुभव भरपूर असतात. पण असं आता आत्ताच्या या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाच्या अनुभवांविषयी बोलणं आपल्याला नाही होणार. म्हणून मी म्हटलं की एकूण अनुभव आमचा असा आहे की 70% या अनुभवांमध्ये कॉमनॅलिटी असते किंवा 80% आणि 20% युनिकनेस असतो. मग आपण ते 1 to 1 हे केलेलं जास्त बरं पडू शकेल. बोला. मला आत्ताच्या प्रश्नाबद्दल असं सांगायचं होतं की ह्याच्यावर मी माझ्या पुरता एक इलाज काढलाय. माझ्या मिस्टरांना गेली 17-18 वर्ष पार्किन्सन आहे. गेले 2-3 वर्ष मी मदत घेते केअरटेकरची. तर मी पुरुष माणसासाठी सुद्धा बाई केअरटेकर निवडते आणि त्याच्यामुळे कम्फर्ट लेव्हल खूप चांगली येते. तर तो पण एक पर्याय, याचा विचार बाकी सगळ्यांनी पण करायला हरकत नाही. आणि बाई केअरटेकर करताना बरेचदा कमी मिळतात, कारण की मग पुरुषांची सेवा करताना जे प्रश्न येतात त्यासाठी मग विशिष्ट म्हणजे टॉयलेटच्या सेवांच्यासाठी किंवा ती स्वतः आपण कामं करते मी. आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडनं मला मदत मिळू शकते. असं एक कॉम्प्रोमाइज लेव्हलवरती करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये ब्युरोचा थोडंसं एक अशी माझी हे आहे विनंती की काही बायकांचं म्हणजे ट्रेनिंग देताना पुरुष पेशंटसाठी त्यांना कशी त्यांची मानसिकता तयार करता येईल की जेणेकरून ती ही सेवा द्यायला जरा तयार होतील. खूपदा काय होतं की त्यांची तयारी असली ना तरी घरचे परवानगी पण देत नाहीत. हाही एक मुद्दा त्याच्यात असतो. त्यामुळे कमी जणी असतात की ज्या पुरुष पेशंटचं काम करायला तयार असतात. आणि शेवटी आजोबांना पण संकोच असतो. सो अल्झायमरच्या पेशंटच्या बाबतीत आम्हाला काय होतं की एका ह्याच्यानंतर जेव्हा ते स्वतःची आयडेंटिटीच त्यांना फारशी जाणीव नाहीये, त्यावेळेला स्त्रीनी केलं पुरुषांनी केलं त्यांना फरक पडत नाही. पण मगाशी आपण जे म्हणजे कॉग्निटिव्ह आणि फिजिकल जे म्हटलं, त्यात ज्यांची कॉग्निटिव्ह एबिलिटीज चांगल्या आहेत त्यांना तो संकोच होतो की अनोळखी स्त्रीकडनं करून घेणं. म्हणजे मला एक 15 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. एका आजोबांचं करायला आमची एक मावशीच आहे तिथे त्यांच्याकडे, आणि रात्री करता मेल आहे, डेला फिमेल आहे. तर आम्ही जेव्हा त्यांच्याशी भेटायला, त्या आजोबांना भेटायला गेलो
तर तेव्हा मुलांनी हे बघा यांनाही अशी ट्यूब लावली आहे, हे कॅथेटर. म्हटलं आम्हाला पूर्ण कल्पना आहे की कशा तऱ्हेने यांची ट्रीटमेंट चालू असेल, त्यामुळे तुम्ही त्यांना काहीही पांघरून बाजूला करून सांगू नका. आम्हाला माहितीये आजोबा बघत होते आमच्याकडे, आणि जेव्हा मुलांनी पांघरून हे केलं त्यावेळी अक्षरशः बिचारे असे द्रौपदी सारखे डोळे त्यांनी घट्ट मिटून घेतले, आणि आम्हालाच कसं तरी झालं. सो हे पण ट्रेनिंगचा एक भाग असतो की नाही, म्हणजे चांगल्या ब्युरोजना माहिती असतं की काय परिस्थिती आहे, त्यांना फिजिकली गोष्टी दाखवायला नाही लागत जेव्हा म्हणूनच मी व्हिजिटला म्हटलं येतात. कसं थोडं कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागतं, की जसं त्या मॅडमना आता मग कोणालाच ठेवायचं नाही अशी परिस्थिती जी येते, त्याच्यापेक्षा निदान काही मदत तरी आपल्याला त्यांची घेता मिळाली येते. तर हो जिथे ऑकवर्ड हो परिस्थिती असते तिथे आपल्याला स्वतःला मग थांबायला पाहिजे, कारण की तिथे पेशंटला आपल्याला सगळ्यांनाच कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणजे माझ्याकडे बरोबर. रात्रीच्या सुद्धा बाई आहेत, पण मी तिथेच झोपत असल्यामुळे त्यांना कधी त्रास वाटत नाही संकोच वाटत त्याचा. नाही. हा, आणि कारण कधी खूपदा कधी हे विचारतात की आईच्या दृष्टीने ना बाई असलेली बरी. म्हणजे असं मुलं खूपदा विचारतात की आई एकटीच असते मग घरी, तर बाबांचं करायला सुद्धा तुम्ही बाई देऊ शकाल का? पण त्या कमी आहेत संख्येने खूप असं करणाऱ्या. ओके, आपण थांबूया का? थांबूया का? हा. प्रीती, खूपच सुंदर, खूप खूप छान माहिती धन्यवाद. मिळाली. प्रत्येकाच्या मनातल्या असंख्य शंका तर नक्कीच दूर झाल्या आहेत. ज्या काही थोड्या पर्सनल उरल्या असतील ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील. आणि आजचा जो विषय होता त्यांची बाजू, तर या सगळ्या बाजू आम्हाला स्वतःला आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप चांगल्या प्रकारे कळल्या. सो थँक्यू सो मच. इथे या मीटिंगसाठी आलेल्या सगळ्यांचे पण मी आभार मानते. प्रीती दामले यांचे तर खूप खूप मनापासून आभार. आणि पुन्हा पण आपण कधीही असे हाक भेटत मारा. जाऊ. कधीही हा, हाक मारा, मी आहे. पुन्हा पण आपण असं भेटू लवकरच. आणि आजचा नक्की. प्रोग्राम मात्र इथे संपला असं मी जाहीर करते. नमस्कार. धन्यवाद. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ